श्री गुरुदेव दत्त. पन्हाळकर श्री गुरुदेव दत्त. त्याला टेलिपथीसाठी काय करावे लागेल? टेलिपथीसाठी सांगतो ते करा. प्रत्येक सेशन मध्ये सांगतो टेलिपथीसाठी काय करावं लागेल. तुमची टेलिपथी डेव्हलप झाली, तुमचं लाईफ इझी झालं. लाइटनिंग स्पीडने डिसिजन घेता येतात टेलिपथीमध्ये. लाइटनिंग स्पीडने आपल्याला थांबावं नाही लागत. आपण कुठे अडकत नाही, आपले डिसिजन चुकत नाहीत. हो की नाही? त्याच्यामुळे टेलिपथी डेव्हलप करा. माझ्यासोबत हजारो साधकांची टेलिपथी आहे. मी तुमच्या लोकांपर्यंत पोहोचतो, पण तुमच्या लोकांपैकी तो सूक्ष्म देह जो आहे ना, तो आविर्भाव प्रकट झाला पाहिजे. आणि तो आविर्भाव प्रकट झाला तर मग तो माझ्यापर्यंत पोहोचला की मग टेलिपथी कनेक्ट होते. टेलिपथी कनेक्ट होते. मला या दिवसात खूप त्रास होतो. या दिवसात म्हणजे कुठल्या? उन्हाळ्याच्या दिवसात का? उन्हाळ्याच्या दिवसात त्रास होतो का? श्री गुरुदेव दत्त दादा. श्री गुरुदेव दत्त. येऊ दे सगळ्यांना. चांगली न्यूज आहे, आनंदाची न्यूज आहे तुमच्या सगळ्यांसाठी. तुम्ही सर्वांनी ज्या विनंत्या केलेल्या आहेत त्या विनंतीला महाराजांच्या चरणी ठेवून त्यांच्या इच्छेने तुमच्या इच्छा पूर्तीसाठी जे काही साधना सुरू आहे त्याचं फलित तुम्हाला सगळ्यांना मिळणार आहे. माझी जी काही साधना आहे, माझे जे काही महाराजांचं समर्पण आहे, जे काही हातपाय जोडणं आहे महाराजांसमोर, ते सगळं तुमच्याच फॅमिलीसाठी आहे, तुमच्याच सुख समाधानासाठी आहे, तुमच्याच आध्यात्मिक प्रगतीसाठी आहे, तुमच्याच भौतिक जी काय प्रगती आहे त्यासाठी आहे. अच्छा, मग बरोबर ओळखलं. उन्हाळ्याचा त्रास होतो. उन्हाळ्याचा सगळ्यांना होतो, सगळ्यांना होतो. अरे कोणीतरी भारी प्रश्न करा, भारी प्रश्न करा. गिव्ह साधना फॉर चैत्र नवरात्री पॉसिबली ड्युरिंग डे टाइम अँड पॉवरफुल. बर 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 बर. चैत्र नवरात्रीसाठी आता मी काय करतो माहिती आहे का? तुम्हाला होळीसाठी मी तुम्हाला पहिले साधना देतो. होळीसाठी मी तुम्हाला अशी साधना देतो की होळीसाठी अशी साधना देतो की त्याच्यामध्ये ना तुमची एकच इच्छा तुम्ही कुठली तरी मनात घ्या. तुमची कुठली तरी एकच इच्छा मनात घ्या आणि ती इच्छा तुम्ही त्या होळी साधनेमध्ये तुम्ही तिचा विनियोग करा. आणि मी जे सांगेन त्या होळीमध्ये तुम्ही त्याचं दहन करा. मग ती जी साधना आहे ती साधना तुम्हाला मी देतो. तिचं रेकॉर्डिंग होईल आणि त्या अनुषंगाने मी ती साधना आपल्या युट्यूब चॅनलवरती मी तुम्हाला पाठवणार आहे. ठीक आहे? अभिनंदन दादा. हा, अभिनंदन आहेच. कालच आपले 1,00,000 सबस्क्रायबर झाले. कालच 1,00,000 सबस्क्रायबर झाले. आणि ना दादा, सत्य दत्त पूजा कोणी केली तर चालेल का? तुम्ही केली तरी चालणार आहे. सत्य दत्त पूजा तुम्ही केली तरी चालणार आहे. ओके, सत्यरत्न पूजा तुम्ही केली तरी चालणार आहे. ताई, गोदान केल्याने नाकातील शिक्षे. बरं, ठीक आहे. होळीची साधना पाठवणार आहे. होळीची साधना पाठवणार आहे. ठीक आहे. स्टेप बाय स्टेप रेकीचे फायदे तोटे सांगा. आहेत बऱ्याच काय गोष्टी आहेत. 1 बाय 1 सगळ्या गोष्टी क्लिअर. शरीर सोडल्यानंतर नामस्मरणाचे बेनिफिट्स काय आहे? आधी नामस्मरण तर करा. नामस्मरणामध्ये जेव्हा तुम्ही राहाल ना त्याच वेळेला शरीर सोडायचं असतं. मृत्यू पश्चात शरीर सुटण्यात काही अर्थ नसतो. नामात राहिल्यानंतर, नामाच्या प्रभुत्वानंतर, नामाच्या सिद्धावस्थेनंतर शरीर सुटण्यात जी मजा आहे ती मेल्यानंतर मजा नाही आहे. म्हणून नामात राहायचं.
नामात राहायचं. नामात राहिल्यानंतर नाम, नामी आणि नामेश्वर एक होतो आणि मग त्या कैवल्य पदाची प्राप्ती होते. त्यासाठी तुम्हा सगळ्यांना जे काय नामात अनुसंधान आहे ते मला विचारा, मी ते तुम्हाला एक्सप्लेन करीन, जीव तोडून एक्सप्लेन करीन, बेंबीतून एक्सप्लेन करीन, नरडातून एक्सप्लेन करीन, जिथून पाहिजे तिथून एक्सप्लेन करीन. पण तुम्ही मला नामाच्या प्रत्येक गोष्टीचं तुम्ही मला तारतम्य विचारा. कारण नाम एकमात्र असं साधन आहे जे भगवंताशी जोडलं जातं. दादा, प्रॅक्टिसिंग ध्यान मुद्रा रेग्युलरली बाय युअर ग्रेस. ॲब्सोल्युटली राईट. कीप ऑन प्रॅक्टिसिंग, कीप ऑन प्रॅक्टिसिंग. कॉंग्रॅच्युलेशन्स, थँक्स अ लॉट. दादा, मनुष्य समाधिस्थ अवस्थेत मेल्यानंतर त्याचा आत्मा कुठे जातो, त्याचं काय होतं? मनुष्य समाधी अवस्थेत गेल्यानंतर पिंड इथेच राहतो आणि आत्मा देह सोडतो आणि पंचमा भूतामध्ये चैतन्यरूपी होऊन तो अनिर्वण व्याप्त राहतो. तो कधीच मरत नसतो. घरात पांढरा ससा पाळला तर चालेल, काय प्रॉब्लेम नाही. पण ते घाण खूप करतात. ते ससा म्हटलं तर ते नुसतं खायचं आणि नुसतं हागायची कामं असतात त्याची. घरामध्ये नुसती घाण करणार सगळीकडे, मजा नाही त्याच्यामध्ये. तरी तुमची इच्छा असेल तर पाळा. अनाहत नाद म्हणजे काय? मी मागे सांगितलं होतं ना तुम्हाला अनाहत नाद म्हणजे काय. तुम्ही मागचा व्हिडिओ घ्या ना, तो मागच्या कधीचा, गुरुवारचा नाही, रविवारचा व्हिडिओ. गुरुवारी तर इनकम्प्लीट झालं, त्यावेळेला मला बोलायला पण नाही मिळालं. अखंड दादा, मला अखंड ज्योत दिवा तेवत आहे, पण मासिक पाळी सूतकमुळे ते कसे करता येईल हा एक प्रश्न आहे. सगुणात नका, निर्गुणात करा. धन्यवाद. आपले 1,00,000 सबस्क्रायबर झाले. तुमच्या सगळ्यांच्या प्रेमापोटीच या सगळ्या गोष्टी शक्य झालेल्या आहेत. महाराजांचं प्रेम आणि दत्तस्वरूप तुमच्या सगळ्या भक्तांचं प्रेम यांच्यामध्ये जे मी प्रेम आणि जो जिव्हाळा अनुभवलेला आहे ना, हा मला नाही वाटत कोणाच्या जीवनामध्ये आला असेल. कदाचित माझ्या जीवनामध्ये तुमच्या सगळ्यांचं प्रेम जे येणं आहे ना, हे प्रेम त्या महाराजांच्या इच्छेनेच आलेलं आहे. आणि आपण एका वर्षामध्ये आपण 1,00,000 सबस्क्रायबर केले म्हणजे अनपेक्षित गोष्ट आहे. एका वर्षाने जर मला कोणी विचारलं असतं की तुमचे 1,00,000 सबस्क्रायबर होतील, मला विश्वास नसता बसला. पण फक्त आणि फक्त तुमच्या सगळ्यांच्या प्रेमापोटीच या गोष्टी शक्य झालेल्या आहेत. आहे की नाही? ही तर सुरुवात आहे आपली, ही तर सुरुवात आहे. अजून खूप काय करायचं. आणि या 1,00,000 सबस्क्रायबर होण्याच्या पार्श्वभूमीवरती, जसं तुम्ही मला मगाशी गेल्या वेळेला सेशनमध्ये विचारलं होतं मी तुम्हाला, की तुम्हाला करणं काय पाहिजे जर आपल्या युट्यूब चॅनलचे 1,00,000 सबस्क्रायबर पूर्ण झाले. तर तुम्ही लोकांनी दशमहाविद्येचा उल्लेख केला होता, श्रीयंत्राचा उल्लेख केला होता. तर माझं असं वैयक्तिक मत आहे की मी तुम्हाला दशमहाविद्येच्या 10च्या 10 महाविद्या त्याचं तुम्हाला मी निरूपण देणार, जेणेकरून तुम्हाला तुमच्या दशमहाविद्येमध्ये कुठली जी महाविद्या आहे, जी साधना तुम्हाला नवरात्रीत करायची आहे, ती तुम्हाला सोयीस्कर होईल, तुम्हाला ती करता येईल. आत्महत्या करण्याने काय दोष लागू शकतो? आता आत्महत्या करू नये का सांगतो मी तुम्हाला, ऐका. जी व्यक्ती आत्महत्या करते, मग ती पॉयझन खाऊन करते, नाहीतर ती ट्रेन खाली येऊन करते, नाहीतर गळ्याला फास घेते, नाहीतर स्वतःला जाळून घेते, नाहीतर अजून आत्महत्या करण्याचे काय प्रकार असतील, XYZ असतील काहीतरी प्रकार. जी व्यक्ती आत्महत्या करते ना, पहिली गोष्ट तर ती सहस्त्र वर्षे तिचा आत्मा भटकत राहतो. तिचा आत्मा भटकतो. तिला आत्म्याची जी प्रेत योनी आहे ना, त्यातून मुक्ती नाही मिळत. पॉइंट नंबर 2, सहस्त्र वर्षे भटकंतीनंतर ज्या वेळेला ती ज्या योनीमध्ये जन्माला येतात, मग ती कीटक योनी असेल किंवा कुठल्या पशु योनी असेल, तर ज्या योनी जन्माला त्या योनीत पण ती आत्महत्याच करणार. प्रत्येक योनीमध्ये ती आत्महत्याच करणार. कळालं? म्हणजे आत्महत्याचं जे पाप आहे ना, हे पाप फेडता येत नाही, त्याला मुक्ती मिळत नाही. प्रत्येक योनीत ती व्यक्ती ज्या वेळेला जाणार आहे सहस्त्र वर्षानंतर, त्या वेळेला
ती आत्महत्याच करणार. अच्छा थोरात, दादा भक्तीतून शक्ती आणि शक्तीतून भक्ती मार्गदर्शन करा. प्रश्न खूप गहन आहे थोरात, प्रश्न खूप गहन आहे. भक्तीमधून शक्तीच आहे ऍक्च्युली. भक्ती मार्ग हाच एक सर्वश्रेष्ठ मार्ग आहे आणि अतिशय सोपा मार्ग आहे आणि ह्यातूनच शक्तीचं प्रदर्शन होतं तुमच्या आराध्यकडून आणि तुमच्या सद्गुरूंकडून. सॉरी सॉरी. काल तुमच्यासोबत बोलून छान वाटले. हो मलाही आनंद आला, मलाही आनंद झाला. पुण्यातील पूजा भंडार, नंबर किंवा पत्ता देणार. हा कोथरूडला आहे, बांदल कॅपिटलमध्ये आहे. कोणी इथे प्रतिनिधी असेल त्यांनी पुण्याचा पत्ता पाठवावा आणि नंबर पाठवावा. आसन धुवू नये मग स्वच्छ कसे करावे? डस्ट लागते, डस्ट लागते, लागू दे. मुळात आसनाला भस्मच लावायचं असतं, आसन कधी धुवायचं नसतं. सगळं निघून जाईल धुतल्यानंतर, धुतल्यानंतर सगळं निघून जाणार आहे, आसन धुवायचं नाही. दादा श्री गुरुदेव दत्त, माझ्या भावाला दुर्धर आजार झाला आहे. मी स्वामी सेवा आणि श्रीपाद श्रीवल्लभ पारायण केल्यापासून त्यामध्ये खूपच फरक पडला आहे. तरीही दादा या आजारातून त्याला मला बाहेर काढायचे. ताई तुम्ही प्रतिनिधींना कॉन्टॅक्ट करा, प्रतिनिधींना विचारा आणि मग त्या पद्धतीने आपण बघूया. अच्छा कडक क्वेश्चन आला, कडक क्वेश्चन आला. फॉर वेल बिंग ऑफ ऑल दादा, ग्रेट सोल्स लाईक great saints, even they depart to heavenly abode. They continue to bless the people. What happens to people who are wicked? How can we protect ourselves from such a negativity? This one question is bothering me ever since I have seen Arundhati movie. I understand. Okay. आता ह्याच्यामध्ये कसं असतं की मेल्याशिवाय तर स्वर्ग दिसत नाही, मेल्याशिवाय तर स्वर्ग दिसत नाही. आणि तुम्हाला सगळ्यात पहिले माझे मरण म्या पाहिले डोळा, काय वर्णवतो मी सद्गुरू सोहळा. पहिले याचा तुम्हाला अनुभव घेता आला पाहिजे. पिक्चर तुम्ही बघताय, तुम्ही रिअल लाईफ बघताय, दॅट इज ओके, बट रिअल लाईफ इज डिफरंट आणि रिअल लाईफ इज डिफरंट. दोघांमध्ये जमीन आसमानचा फरक असतो. पिक्चर मधला अध्यात्म तुम्ही बघताय, ती अशी गोष्ट आहे की तुम्ही बघताय समोर गॅसवरती भांड ठेवलेलं आहे, गॅस जळतोय, भांड तापलंय, पण तुम्ही नुसतं बघताय. बघितल्याने भांड गरम आहे का थंड हे अनुभवता येत नाही, त्यासाठी त्याला स्पर्श करावा लागतो. रिअल लाईफ मध्ये अध्यात्मही त्या गरम भांड्याप्रमाणे असतं. पिक्चर मधलं भांड गरम आहे का थंड हे तुम्हाला कसं माहिती? नाही माहिती. त्याच्यामुळे पिक्चरची परिभाषा वेगळी आणि जीवनाची परिभाषा वेगळी. ठीक आहे. दादा तुमचा लाईव्ह मधला आवाज ऐकायला माझा मोराची 3 जोडी, मुंगूस 1 जोडी आणि 6 डॉग खूप, पण मला ताई काय मराठीतलं इंग्लिश मला कळत नाही ताई असतात. आणि दादा मी हा नाही तो येतात आणि जेवून जातात. चांगलं आहे ताई, करत राहा ताई, चांगलं आहे. आय एम व्हेरी हॅपी विथ दिस, आय एम व्हेरी हॅपी विथ दिस. 2 वर्षाची लहान मुलगी शांत राहण्यासाठी उपाय सांगा. तिची नजर उतरवा ताई, तिची नजर उतरवा. दादा वेतोबाची पूजा कशी करू शकतो? मूळ पुरुषाने मूळ गावी वेतोबा आणि स्तंभेश्वर स्थापना केली आहे. दत्त महाराजांच्या कृपेमुळे मला रविवारी मूळ स्थापने दर्शन झाले, खूप छान झालं. वेतोबाची पूजा करायची असेल तर तुम्हाला स्मशानात जावं लागेल, गावाला. गावाला जर
प्रेताला जर ओढ्यामध्ये जर जाळत असतील तर एकदम बेस्ट आहे. ओढ्यामध्ये तुम्हाला वेतोबाचं स्थान मिळणार विसाव्याच्या ठिकाणी. हा, आणि जर गावाला जर स्मशानभूमी बांधली असेल तर विसाव्याच्या ठिकाणी तुम्हाला वेताळेश्वराचं स्थान मिळेल आणि तिथेच ती क्रिया करायची असते. म्हणजे वेतोबाची पूजा तीच तिथेच होते. वेताची काठी धरलेला जो देव आहे वेतोबा हा प्रेतांचा राजा आहे. ठीक आहे, आणि त्याची सेवा तिथेच होते. अजून एक त्यातली भारी सेवा आहे वेतोबाची. त्याच्यामध्ये एक ठराविक वृक्ष आहे, त्याच्यावरती वेताळ म्हणजे वेताळ उलटा लटकलेला असतो. आणि मग त्याला प्रसन्न करायचं असेल, त्याला प्रसन्न करायचं तर त्या झाडावरती आपल्याला चढावं लागतं आणि त्या झाडावरती आपल्याला बसावं लागतं. आणि तो जर बोलला की माझ्यासोबत बोल, तो जर बोलला तर आपल्याला पण त्याच ठिकाणी उलट लटकावं लागतं. असं पण करावं लागतं. तुम्हाला काय सांगू, सोपं नाहीये. जर तो बोलला बोल तर त्याच्यासारखंच व्हावं लागतं, तर मग तो आपल्याशी बोलतो. मग या सगळ्या गोष्टी तुम्हाला करता आल्या पाहिजे. तुमच्याकडून होणार आहेत का शिरसेकर? तुमच्याकडून होणार आहेत का? जरा चांगले आत्मे आपल्या सोबत संवाद साधायचा प्रयत्न करतात का, ते कसे समजावे? चांगले आत्मे ऐका, चांगले आत्मे संवाद साधण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही काय करा की तुमच्या घरात जे काही गोड अन्न बनत असेल किंवा किंवा खीर बनवली किंवा चहा बनवला, कॉफी बनवली, कधी गुलाबजाम बनवले, तर तुम्ही काय करा, चांगल्या आत्म्यांची तहान असते. चांगल्या आत्म्यांची तहान असते, तृष्णा जी असते, तर ती तृष्णा भागवायची असते. त्यांना गोड अन्न देऊ. समजा तुम्ही तुमच्या चहामधून किंवा कॉफीमधून समजा 3 थेंब जरी बोटांनी जरी जमिनीवर टाकली तर त्यांची तहान त्यात भागते आणि ते आपल्यासोबत मैत्रीपूर्ण संबंध नाही राहतात आणि त्यातून ते आपली मदत करतात. कारण नवनाथांनी सुद्धा सांगितलेलं आहे की भूतप्रेत जे आहेत त्यांना मुक्तीचे जे काही दरवाजे ते त्यांच्या महाराजांच्या भक्ताच्याच कृपेने चालू होऊ शकतात. दुसरा मार्ग नाहीये. त्या अर्थी तुम्ही निश्चिंत राहा आणि तुम्ही तुमचं मंडळ वाढवा, शक्ती मंडळ वाढवा. शक्ती मंडळामध्ये मी मागे पण सांगितलेलं आहे 4 घेरे असतात. पहिल्या घेरा जो बाहेरचा आहे त्याच्यामध्ये भूत प्रेत पिशाच दैत्य राक्षस आहेत. त्याच्यामध्ये कीर्तिमुख पण येतो. त्याच्या आतलं जे मंडळ आहे रिंगण आहे त्याच्यामध्ये वेताळेश्वर येतो आणि वेताळगण येतात. त्याच्या आतलं जे मंडळ आहे त्याच्यामध्ये सगळे भैरवगण येतात. भैरवगणाच्या आतलं जे मंडळ आहे त्याच्यामध्ये 64 योगिनी येतात आणि 64 योगिनीच्या आतलं जे मंडळ आहे तिकडे भगवती महाकालीचं त्रिकोण येतं. मग अशा पद्धतीने आपण बाहेरूनच कलेने पूर्ण आपले मैत्रीपूर्ण संबंध, आपले स्नेहरूपी संबंध स्थिर ठेवून आपल्याला ही सेवा करता आली पाहिजे काळा भैरवाची, जेणेकरून आपल्याला आपल्या भगवतीपर्यंत पोहोचता येईल. ठीक आहे. अरे जी लहान मुलं जी आहेत ना 12 वर्षाची वगैरे, ते जर इन केस समजा शांत नाही ना तर नजर तर काढावं, त्याची नजर उतरवा पहिले. पंचायनात सुपारी कोणत्या देवाचं प्रतीक आहे? पंचायनातली सुपारी जी आहे जी ₹1.25 ठेवली जाते ती सद्गुरूचं प्रतीक आहे. जरा जपमाळ कोणती चांगली व जप कधी कोणत्या वेळेला करावा? जपमाळ मध्ये ना सगळ्यात चांगली जी जपमाळ आहे ती आहे रुद्राक्षाची माळ. हे बघा अशी, हे बघा ही अशी, ही बघा अशी, हे बघा ही अशी रुद्राक्षाची माळ आहे. अशी काळी काळी झाली पाहिजे, अशी काळी काळी झाली पाहिजे बघा. मग याला तुम्ही काय करायचं माहिती का, ह्याला तूप लावायचं आणि भस्म लावायचं. ह्याला तूप लावायचं आणि भस्म लावायचं, ही काळी काळी होते. ठीक आहे. तिसऱ्या क्रमांकाची जी माळ आहे बाई रुद्राक्षाची माळ आहे आणि ह्याच्यावरती जप करायचा. ह्याच्यापेक्षा छोटे दाणे घेतले तरी चालतील, ह्याच्यापेक्षा छोटे दाणे घेतले ना तरी चालतील, काही नुकसान नाही, काही नुकसान नाही. पण मोठे दाणे घेऊ नका, हाताला वजन पडेल, बोटांवरती अतिरिक्त भार येईल. त्यापेक्षा तुम्ही ह्याच्यापेक्षा छोटे म्हणजे 1 नंबर किंवा 2 नंबरचे दाणे असतील ना त्याची माळ तुम्ही बनवा. आपल्या दुकानामध्ये आहे ना, आपल्या दुकानामध्ये आहे ना जपमाळ, मग तिला सिद्ध करा. जप करून सिद्ध होते, आहे की नाही? सोप्पं आहे. या देवी सर्वभूतेषु माले रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. ही माळ जी आहे ना, ऐका, ह्या माळेचं जी अभिव्यक्ती आहे ना, समजा ही माळ व्यक्ती आहे, ही माळ व्यक्ती आहे ना, तर हिची अभिव्यक्ती ती शंकराची पन्हाळी आहे. हिची अभिव्यक्ती शंकराची पन्हाळी आहे. हा जो सुमेरू आहे ना, बघा,
ह्याचं उल्लंघन होत नाही हा सुमेरूचं. कारण सुमेरू मध्ये सूक्ष्म रूपाने चंडभैरव असतात आणि सद्गुरू असतात. याचं उल्लंघन होत नाही. ठीक आहे, तर तुम्ही अशा पद्धतीने माळ घ्या आणि तुम्ही तुमचा जप करा. आणि ही तिसऱ्या क्रमांकाची माळ, ही तिसऱ्या क्रमांकाची माळ झाली. दुसऱ्या क्रमांकावरती जी येते ती हस्तमाळ येते, म्हणजे या बोटांवरची माळ येते, जे स्वयंभूच आहे आणि जी चैतन्यरूपी आहे, ती जी ऑलरेडी जिवंत आहे, ती या बोटांवरती येते, या बोटांवर येते. आणि तिचं चैतन्याची डायरेक्ट जी जी स्पंदने आहेत, जे इंट्युशन्स आहेत, जी फ्रिक्वेन्सी डायरेक्ट तुमच्या ब्रेन सेल्सशी कनेक्टेड असते, याचा प्रभाव होतो. हे मी आजीवन सभासदांना देतो. कारण काय होतं की ते कर्म लागू होतात. या हातांवरती आपण जे कर्म करतो, दत्त कर्म करतो ना, या दत्त कर्मामध्ये कधीही काही उलट सुलट नाही केलं जात. म्हणजे आणि याचा काही चुकीचा वापर पण नाही केला जात. काही गोष्टी आहेत, काही नियम आहेत, ते पाळावे लागतात. ते मी इथे नाही सांगू शकत, ते मी इथे नाही सांगू शकत. ह्या बोटांचा जो विनियोग आहे, या बोटांचा जो वापर आहे, हा नेहमी चांगल्या कर्मासाठी केला जातो. कुठल्याही गोष्टीसाठी, चुकीच्या कामासाठी या बोटांचा वापर नाही केला जात. म्हणून ते फक्त आजीवन सभासदांना देतो, कारण की त्याचा प्रभाव फार मोठा आहे. कळालं का? आणि ही झाली दुसऱ्या क्रमांकाची माळ, जी खूप ताकदवर असते, खूप ताकदवर असते. आता पहिल्या क्रमांकामध्ये येते वर्णमाळा येते. या वर्णमाळामध्ये एकूण 54 वर्ण आहेत. 54 वर्ण आहेत, 54. आणि हे 54 म्हणजे तुमचे 54 पहिले आणि 54 पुढचे, म्हणजे प्रकृतीचे 54, पुरुषाचे 54 मिळून होतात 108. 108 वर्णांची एक माळ होते, ज्याच्यामध्ये सुमेरू असतो. आणि ती माळ साक्षात भगवान सदाशिव फिरवतात. आणि ही माळ संसारी लोकांसाठी नसते, ही माळ कोणासाठी असते, जे सिद्ध महापुरुष असतात त्यांच्यासाठी असते, आहे की नाही. तर ते वर्णमाळा आहे. ही खूप पहिल्या प्रकारची माळ असते आणि ही एकदम हायफाय आहे ही गोष्ट. याने ब्रह्मांड फाडलं जातं. तर त्या अर्थी तुम्ही पहिली माळ जी आहे, जी तुमच्या लोकांसाठी आहे सर्वसामान्य स्तरावरती, ती रुद्राक्षाची माळ आहे. त्याच्यावरती जी माळ आहे त्याच्यापेक्षा जास्त पॉवरफुल आहे, ती आहे तुमच्या बोटांवरची माळ आहे. त्याच्यावरची अजून जी माळ आहे ती एकदम ताकदवर असते. भगवान शंकराची जी माळ आहे, कालिके मातेची माळ आहे, महाराजांची माळ आहे, तर ती आहे वर्णमाळा आहे. ओके. हातावरचा जप आजीवन सभासदांसाठीच आहे ताई, कारण त्याचा दुरुपयोग पण होतो ताई बाहेर, त्याचा बाहेर दुरुपयोग पण होतो. तर मी बाहेर पब्लिकली हा विषय नाही सांगत ताई, त्यासाठी तुम्ही मला माफ करा. जरा अपॉइंटमेंट घेतली आहे, पण कॉल अजून येत नाहीये. येणार कॉल तुम्हाला 2 दिवसाआधी येणार, कॉल तुम्हाला 2 दिवसाआधी येणार आहे. माझ्याकडे पण इन्फॉर्मेशन, समजा आज जर माझ्याकडे अपॉइंटमेंट्स आहेत तर मला आजच्या रात्री मला कंटेंट येतो, मला डेटा येतो. त्याच्यामुळे प्रतिनिधी कंटिन्युएशन मध्ये कॉलवरती असतात. कोणीही इथे रिकाम तिकडे नाहीये, प्रत्येक जण बिझी आहे. तुमच्याकडेही वेळ नाहीये, प्रतिनिधींकडेही वेळ नाहीये. मी सुद्धा माझ्या कामामध्ये 24 तास बिझी असतो. तर तुम्हाला जो काही फोन येणार आहे तो 2 दिवसाआधी येणार आहे. 2 दिवसात आल्यानंतर तुम्हाला तुमची वेळ विचारली जाते की तुम्हाला कुठल्या वेळेमध्ये तुम्हाला वेळ आहे, जेणेकरून समोरच्या व्यक्तीची वेळ म्हणजे माझी वेळ आणि तुमची वेळ एकत्र करून तुम्हाला तिकडे वेळ दिला जातो. आणि त्या वेळेमध्ये आपण बसून तुमच्या प्रश्नाची मीमांसा करून तुम्हाला कारण आणि सोबत तुम्हाला उपाय देऊन तुम्हाला मी तिथे बसवतो पुढच्या गोष्टीसाठी. कळलं? तर्पण विधीमध्ये नाग आहेत ना, हाताने बनवायची ताई. हा भाऊ, नाग हाताने बनवायचे. हा प्रश्न पण तुमचा मोठाच आहे. ध्यानातून सूक्ष्म शरीर कसे व केव्हा वेगळे होते? तुम्ही सगळ्यात पहिले ध्यानाची परिभाषा समजून घ्या. पहिले येतं प्राणायाम, पहिले येतो प्राणायाम. तुम्ही लोक लिहून घ्या, तुम्हाला लोक लक्षात नाही राहणार. तुम्ही लोक लिहून घ्या. हा विषय 2 भाग पडतात, एक सगुण आणि एक दुसरा निर्गुण. सगुणामध्ये येतं यम, नियम, आहार आणि प्रत्याहार. सगुण देहाला अनुसरून येतो यम, नियम, आहार आणि प्रत्याहार. यम म्हणजे काय येतं? तत्व. यमला काय म्हटलं गेलं? तत्व, प्रिन्सिपल्स, तुमचे स्वतःचे प्रिन्सिपल. नियम म्हणजे काय? माझी एक नियमावली आहे, त्या नियमावलीवरती मी चालतो. हा. तिसरं तो आहार, आहारामध्ये शुद्ध सात्विक आहार आहे. हा. आणि चौथे तो प्रत्याहार, प्रत्याहारामध्ये येतं स्थित प्रज्ञता. मी स्थित प्रज्ञा आहे. माझ्या जीवनात सकाळपासून रात्रीपर्यंत, रात्रीपासून सकाळपर्यंत जे घडतंय ते काळ भैरव कृपेने, दत्तकृपेने घडतंय, ही माझी धारणा आहे. तर ही स्थितप्रज्ञता असते. मी कधीही विचल होत नाही कुठल्याही प्रसंगामध्ये, ही स्थितप्रज्ञता असते.
यालाच प्रत्याहार असं म्हणतात. म्हणून सगुण देहाला अनुसरून यम नियम आहार आणि प्रत्याहार येतो. आणि तुमचा जो प्रश्न आहे ध्यानातून सूक्ष्म शरीर कसे व केव्हा वेगळे होते, यासाठी तुम्हाला निर्गुणातून उतरावं लागतं. निर्गुणातून तुम्हाला सगळ्यात पहिले प्राणायाम, त्याच्यानंतर धारणा, त्याच्यानंतर ध्यान आणि मग समाधी. मग याच्यामध्ये प्राणायाम जो आहे तो नुसतं बोलून तर काय प्राणायाम होत नाहीये. बोलून तर काय प्राणायाम होत नाहीये. तर प्राणायामाला तुम्हाला तुमच्या प्राणांना आराम द्यावा लागतो. आणि प्राणाला आराम देण्यासाठी तुम्हाला आधी त्रिवेणी बंध लावावा लागतो. कारण की विदाऊट त्रिवेणी बंध न करता, म्हणजे त्रिवेणी बंध न करता तुम्ही प्राणायाम सिद्ध नाही करू शकत. तुमचा प्राण सिद्ध नाही होत. प्राण सिद्ध होणं म्हणजे काय? प्राणाला आराम देणं. म्हणजे जे श्वास सुरू आहेत, प्रश्वास सुरू आहेत, त्यांना स्थिर करणं. त्यांना स्थिर करणं. म्हणजे जे काही तुमचा श्वास उच्छ्वास आहे तो इडा आणि पिंगलेमधून होतो. तर तो जो इडा आणि पिंगलेचा जो श्वास प्रश्वास आहे ना, याला स्थिर करणं आणि त्याचं वहन जे आहे ते सुषुम्नेतून होणं, याला प्राणायाम असं म्हटलेलं आहे. प्राणाला स्थिर करणं सुषुम्न नाडीमध्ये. हे करण्यासाठी तुम्हाला त्रिवेणी बंध लागणार. त्रिवेणी बंधामध्ये मूलबंध, जालिंदर बंध, उड्डीयान बंध आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला हे सिद्ध करावं लागतं. त्याच्यानंतरच प्राणायाम सिद्ध होतो. दुसरा मार्ग नाहीये. जर विदाऊट मूलबंध, उड्डीयान बंध जर प्राणायाम करायला जाल तर पोट सुटेल, मेंटल डिसओरिएंटेशन येणार, तीव्र डोकेदुखी येणार, भयानक डोकं दुखणार, शरीराचे वात असंतुलित होणार आणि कालांतराने मग मृत्यूला प्राप्त होणार. म्हणून अशा क्रिया करायच्या असतील तर सगळ्यात पहिले मूलबंध, उड्डीयान बंध आणि जालिंदर बंध तुम्ही लावायला पाहिजे. त्याच्याच आधारतीर्थावरती तुम्ही प्राणायाम करायला पाहिजे. आणि हे सगळं आपल्याकडे होतं, पण ते योग्य साधकासोबत होतं. साधकाची ती प्राप्ती पाहिजे, ती पात्रता पाहिजे. कळालं? असे 12 प्राणायाम जर तुम्ही कराल, एक मात्रा, एका प्राणायामाची एक मात्रा 1:2:4. 1:2:4 मध्ये काय? 1 म्हणजे पूरक, 2 म्हणजे कुंभक, 4 म्हणजे रेचक. ठीक आहे. अशा पद्धतीने 1:2:4 चे 12 ज्या वेळेला तुम्ही प्राणायाम करता त्यावेळेला एक धारणा होते. अशा पद्धतीने 12 धारणा कराल त्यावेळेला एक ध्यान होतं. ठीक आहे. असे 12 ध्यान कराल त्यावेळेला एक समाधी होते. कुठली समाधी? विकल्प समाधी. आणि या समाधीमध्ये सूक्ष्म देह जो आहे तो तुमच्या नाकाच्या शेंड्यावरती, म्हणजे मूलाधार पासून तो तुमचा प्राण तो तुमच्या नाकाच्या शेंड्यावर येऊन तो इथे स्थिर होतो. या ठिकाणी स्थिर होतो. आणि मग तो तुमच्या प्राण इथे स्थिर झाला की मग तो इथून तुमच्या देहाच्या बाहेर प्रयाण करतो. कळालं? ही क्रिया आहे. आता जितक्या जलद गतीने तुम्हाला मी एक्सप्लेन केली, तुम्हाला जर यात बसायचं असेल तर तुम्हाला कमीत कमी तुमच्या जीवनाची 24 वर्ष द्यावी लागतील. उगाच हवेत गोळीबार करू नका, हवेत जास्त उडू नका. कारण हा जो प्रकार आहे हा झटपट होत नाहीये. हे व्हॉट्सअप, फेसबुक नाहीये. हे योग क्रिया आहे, इंटिग्रेशनची क्रिया आहे. आणि याला वेळ लागतो. हे लहान मुलाचे खेळ नाहीयेत. बॉडीमध्ये 72,000 नाड्या आहेत. बॉडीमध्ये ना 72,000 नाड्या आहेत. एक सुद्धा नाडी लीक झाली नाही पाहिजे. कळालं? एक सुद्धा बॉडी लीक झाली नाही, एक सुद्धा नाडी लीक नाही झाली पाहिजे. नॉर्मल प्राणायाम तर करायला चालतो ना. हा नॉर्मल प्राणायाम तुम्ही करू शकता. अच्छा दादा, नवीन 4 व्हीलर गाडी येणार आहे तर तिची पूजा करताना चाकाखाली लिंबू ठेवावे की नारळ? दुसाने आता लिंबू ठेवलाय ना 4 चाकाखाली. आणि कुठली गाडी घेणार आहे दुसाने? कुठली गाडी घेणार आहे ते तर सांगा. दादा, जपमाळ 108चीच का असावी? त्या पाठीमागचे काही विशेष कारण आहे का? हो, एक कारण आहे. दिवसातून एक मनुष्य सरासरी 21,600 वेळेला प्रश्वास घेतो. त्यातली 12 तास तो समजा त्याच्या निद्रावस्थेमध्ये असेल किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये असेल, तर या उरलेल्या 12 तासामध्ये 10,800 चे श्वास आहेत. त्यातला दशांश भाग जो आहे किंवा 1% जो आहे
1%च पकडतात, तो 108चा होतो आणि त्या पद्धतीचं कॅल्क्युलेशन आहे. हा चालेल, वैजंती माळेचं झाड लावा, काय नुकसान नाही. हा एक चांगला प्रश्न केलाय तुम्ही. भ्रुकुटी मध्यामध्ये ध्यान जे आहे ना ते अर्ध पापण्या म्हणजे डोळे बंद. लक्षात घ्या, मी तुम्हाला काय म्हणतो, तुम्हाला एक आतली गोष्ट मी सांगतो. तुम्हाला लोकांना एक आतली गोष्ट मी सांगतो. ध्यानामध्ये जर तुम्हाला बसायचं असेल, ध्यानात जर बसायचं असेल ना, तर कृपया करून पद्मासनाची प्रॅक्टिस करा. असं का म्हणालो मी? पद्मासनाची प्रॅक्टिस जर तुम्ही केलीत ना, तर तुमची जी जे माकड हाड आहे ना तुमचं, म्हणजे जे आपण जे म्हणतो ना पाठीचा कणा आहे आणि खाली माकड हाड जे आहे, तर तिकडे पोकळी तयार होते आतमध्ये पद्मासनाने. जे नॉर्मल तुम्ही जर मांडी घालून बसाल ना, तर ती पोकळी तयार होत नाही. आणि त्या पोकळीमध्ये ना, त्या पोकळीमध्ये शिवलिंग तयार होतं. तुम्ही जर नॉर्मल मांडी घालून बसाल ना, तर ती पोकळी तयार होत नाही. ती पोकळी तयार नाही झाली तर तिकडे शिवलिंग तयार होत नाही. शिवलिंग तयार नाही झालं तर कुंडलिनी शक्ती तिकडे दिसत नाही, जाणवत नाही. त्यामुळे तिकडे ती पोकळी लागते, त्यासाठी पद्मासनच लागतं. बाकी महाराजांची इच्छा असेल तुमची जागृत करायची, तर आम्ही कोण अडवणार तुम्हाला? ते तर तुम्हाला चालता फिरता उठता बसता हाकता मुत्ता ते तुम्हाला करू देतील सगळं. पण जर तुम्हाला योगिक साधनेतून जर तुम्हाला काही अनुभूती घ्यायची असेल तर पद्मासन हे सगळ्यात पहिलं क्रायटेरिया आहे. मग 20 मिनिटं तरी तुमची साधना झाली पाहिजे. 20 मिनिटं तरी तुमची साधना झाली पाहिजे. सगळ्यात पहिला पॉईंट पद्मासनाचा आहे. पॉईंट नंबर 2, पद्मासनाचा फायदा की तुमचा पाठीचा कणा ताट राहणार. पाठीचा कणा ताट राहिला, मेरुदंड ताट राहिला, तर तुमचा ब्रह्मरंध्रापर्यंत ऊर्जेचा प्रवाह निरंतर होतो ध्यानामध्ये. त्याचा फायदा तुम्हाला होणार. मस्तिष्कामध्ये पूर्ण ब्रह्मानंद भरायला सुरुवात होते, आहे की नाही? आणि त्या ब्रह्मानंदामध्ये काय होतं, भ्रुकुटी मध्यामध्ये तुम्हाला साक्षात्कार व्हायला सुरुवात होते. आणि या साक्षात्काराच्या वेळेला तुम्ही सुरुवातीला काय करायचं असतं की पद्मासन घेतलं, पाठीचा कणा ताट ठेवला आणि डोळे जे आहेत ना ते पूर्ण बंद पण नाही करायचे, पूर्ण उघडे पण नाही करायचे. पूर्ण बंद नाही. आता हे बघा, हे डोळे बंद केले ना, हे डोळे जे आहेत ना हे वरती जाऊ दे. हे डोळे जे आहेत ना हे वर जाऊ दे, भ्रुकुटी मध्याकडे जाऊ दे. भ्रुकुटी मध्याकडे जर तुम्ही ताण देता वरच्या बाजूला, म्हणजे डोळे बंद, अर्ध डोळे बंद करून जेव्हा तुम्ही ताण देता वरच्या बाजूला ना, तर त्यावेळेला काय होतं, त्यावेळेला आज्ञाचक्र खाली येतं. त्यावेळेला आज्ञाचक्र खाली येतं, ते तुमच्या समोर येतं आणि त्याच्यावरती दबाव पडतो. आज्ञाचक्रावर दबाव पडतो आणि आज्ञाचक्र हालायला सुरुवात होते. ती कंपनाची ती सुरुवात होते भ्रुकुटी मध्यामध्ये आणि त्याने तुम्हाला आनंद मिळतो, हो की नाही? ही क्रिया योग्य मार्गदर्शनाच्या खालीच करा. उगाच उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग करू नका. मला तरी असं वाटतंय की योग्य मार्गदर्शन घ्या आणि मग घाई करू नका. कारण की रोधिनी नावाची शक्ती असते ना, तर तिकडे नागिणीच्या रूपात असते, ती डसालाच बसलेली आहे, ती येऊ देत नाही पुढे. त्या अर्थी तुम्ही काय करा, योग्य मार्गदर्शन कोण करत असेल तुम्हाला याचं, तर त्याच्या गायडन्स खालीच तुम्ही या कृपया करून गोष्टी करा. ऐका, निर्गुण सेवा कशी करावी जर बघायचं तर माझं युट्यूबचं चॅनल बघा, त्याच्यामध्ये निर्गुण सेवेची सगळे व्हिडिओ टाकलेले आहेत. ठीक आहे. हा, रोज एक अध्याय स्वामींचा वाचलं तरी चालतोय. नाही नाही नाही, त्रिबंध प्राणायाम काही अवघड नाहीये, सोपं आहे. त्याला भक्तीला कोणती मर्यादा असू नये, हा प्रश्नच एकदम वेगळा आहे. अरे वा, गिरनारला चालले ताई, आनंद आहे ताई. महाराजांना माझा साष्टांग नमस्कार सांगा ताई. अच्छा दादा, अशुद्ध जागेवर आपोआप नामस्मरण होत असेल तर काय करावे? तुम्ही ना, काय माहितीये का, ऐका ना, तुम्ही लोकांना बॉडीला काउंटच करू नका. माझं असं मत आहे
तुम्ही लोकांना बॉडीला काउंटच नाही करायची. चालता फिरता उठता बसता हाकता मुक्ता नामस्मरण म्हणालेलो मी तुम्हा सगळ्यांना. बॉडीला आणि परिसराला कशाला काउंट करता? चालता फिरता रे काय शुद्ध आणि काय अशुद्ध हा विषयच नाही आपला. जे पहावे ते दत्त, जे भजावे ते दत्त, जे करावे ते दत्त. कळलं? जे पहावे ते दत्त, जे भजावे ते दत्त आणि जे करावे ते दत्त. काही करू आम्ही, काही करू म्हणलं आयुष्यात, काही करू दत्तच होतो आमच्यातून. ही तुमची धारणा पाहिजे. कुठेही करू, काही करू दत्तच होतो आमच्यातून. आमच्यातून दुसरं काही होतच नाही, दत्तच होतो आमच्यातून. ही तुमची धारणा पाहिजे. गोरक्ष किमियागिरीची 45 डेजची सकाळी करा नंतर रात्री करा. अच्छा, किया सोनेट घ्यायची आहे. क्या बात आहे. गाडीचं क्रॅश रेटिंग पण बघा जरा. हा, गाडीची क्रॅश रेटिंग बघा. चांगली गाडी घ्या ना. दुसरे कष्टाचे पैसे आहेत, कष्टाचे पैसे आहेत. थोडे अजून पैसे टाका ना त्याच्यामध्ये. चांगली गाडी घ्या. बिल्ड क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज करू नका रे बाबा. गाडीच्या बिल्ड क्वालिटी सोबत तुम्ही लोकांना पैसे वाचवण्याच्या भानगडीमध्ये ते मारुती सुझुकी ना ते साध्या साध्या गाड्या घेता. फॅमिलीला कुठे घेऊन जाता. देव न करो कधी काय कुठे पुढे मागे कुठून मागून कोणी ठोकली तर फॅमिलीला त्रास होईल असं काही करू नका देऊ. करणी बारीसाठी नवनाथ भक्तिसाराचा कुठला अध्याय वाचावा? करणी बारीसाठी मी तुम्हाला उपाय दिलाय विष्णू सहस्त्रनामाचा, तो करा. तो पाठ खूप पॉवरफुल आहे. अच्छा दादा, महाशिवरात्रीला स्वप्नात एका स्त्रीने काळ भैरव सतत नाम घे जा सांगितले होते, त्याबद्दल तुम्ही म्हणालात की हा दृष्टांत अनुग्रह स्वरूपात प्राप्त करा. म्हणजे काय करावे? ओम काळ भैरवाय नमा आणि आपलं श्री स्वामी समर्थाचं नामस्मरण कंटिन्यू करा. हाच त्याचा दृष्टांत आहे. काळ भैरव सेवेत पहिले बसा. लक्षात घ्या, काळ भैरव ऋषी आहे दत्त महाराजांचे. आमचा कुलदैव सिद्धनाथ आहे, तर त्याचा फोटो सिद्धनाथ म्हणजेच काळ भैरव. त्याला दत्तप्रबोधिनी न्यास कडून रोज करता येईल अशी एक साधना सांगा महाराजांची प्लीज. दादा श्री गुरुदेव. ताई, रोज साधना करायला तुम्हाला उबंटू आहे ताई. दर 3 तासाने ओम काळ भैरवाय नमा श्री स्वामी समर्थाचा जप करा. उबंटू आहे, उबंटू आहे, ती करा. रोज 2 अध्याय शिवलीलामृताचे वाचा. महानुभाव पंथाचे एकमुखी दत्त आणि आपले दत्त वेगळे आहे का? नाही, एकच आहे. त्यांचे नियम काही असो, आपण दत्त चरणांकडे बघायचं असतं. नियम कोणाचे काही असो. हा, 28वा नवनाथी अध्याय सकाळी आंघोळ करून वाचा. जरा शाळेच्या पाण्यात उबंटू केला, उलट्या झाल्या पण अजून नाभीच्या ठिकाणी काहीतरी जाणवते आहे. जरा शाळेच्या पाण्याचा उबंटू केला, उलट्या झाल्या. होऊ दे ताई, अजून होऊ दे. ते खालपर्यंत बसलेली असते ती गाभण, ती निघायला लागते वेळ. तुम्ही करत राहा, ते येणार बाहेर. ते येणार बाहेर. तुम्ही करत राहा, ते बरोबर येतं. पहिले ती हालती जागेवरती जी गाभण असते ना, जी लोक खायला घालतात ना, आहे की नाही, तर ती गाभण आहे ना, पहिले पोटात चिटकते ती कमरेजवळ. पहिले ती हालायला लागते. हल्ल्यानंतर मग ती निघते, लगेच निघत नाही ती. कधी कधी वेळ लागतो निघायला. उलटी मधून बाहेर पडणार किंवा टॉयलेट मधून बाहेर पडते. हा, जय गुरुदत्ता.
हा देव घरात अगरबत्ती लावा, धूप लावा, जे पाहिजे ते लावा. लग्नामध्ये अडचणी येत आहेत ना, तर नवनाथ भक्तिसाराचा 28वा अध्याय वाचा. घरातील आजारी पडताय तर मी ऑलरेडी उपाय बनवलाय. प्रतिनिधींकडून तुम्ही नंबर घ्या, प्रतिनिधींकडून तुम्ही लिंक घ्या आणि उपाय करा. विष्णू सहस्त्रनाम वेगळं नाहीये, विष्णू सहस्त्रनामावली एकच आहे, दोघात काही भेद नाहीये. यांना उबंटू म्हणजे काय त्याची लिंक द्या बाबा, यांना ते समजू दे उबंटू काय असतं. हो, मॉर्निंग शिवलीलामृतचा टाइम जर मिस झाला तर संध्याकाळी करा, संध्याकाळी करा. ऐका ना, सुनील भाऊ, देव घरामध्ये ना पंचायतन ठेवायचा असतो. पंचायतनची मांडणी आहे, ती लिंक तयार आहे, प्रतिनिधींकडे आहे. तर तुम्ही ती लिंक सबस्क्राईब करा, तुम्हाला सगळे डिटेल्स मिळतील त्याच्यामध्ये. आहार आणि उपासनेचं महत्व आहे ना. सात्विक आहार असेल तर विचार सात्विक राहतात शक्यतो. माझं तरी मत आहे, आहार सात्विक असेल ना, वरण भात भाजी चपाती खायची, नामस्मरणात राहायचं, विचार पण सात्विक राहतात. भैरव बुवा आणि काळ भैरव एकच आहे भाऊ. हा गुरुचरित्रातील 14वा अध्याय वाचू शकता भाऊ. शिवलीलामृताचे वाचन करायचे आहे तर सुरुवात कशी करावी, सोमवारपासून करा. माझा व्हिडिओ आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती, तो शिवलीलामृताचा व्हिडिओ बघा, तुम्हाला फायदा होईल त्याचा. चांगल्या पद्धतीने मी एक्सप्लेन केलेलं आहे. छोटी मुले सुद्धा उबंटू करू शकतात ताई. पोटातून बाहेर पडलेली गाभण आपल्याला दिसते. पोटातून बाहेर पडलेली गाभण आपल्याला दिसते. माझ्याकडे एक सभासद आहेत, साधक आहेत, त्या गोष्टीला मला वाटतं 1 वर्ष झालं असेल, 1.25 वर्ष झालं. त्यांना मी जे उपाय दिला करायला, तर तुम्हाला विश्वास नाही बघणार, बोकडाचं मांस तोंडातून बाहेर आलं. बोकडाचं मांस तोंडातून बाहेर पडलं. आयुष्यात कधी त्यांना ही गोष्ट माहितीच नाहीये, त्यांनी कधी खाल्लं नाही तरी ते मांस बाहेर आलं तोंडातून त्यांच्या. कधी खाल्लं असतं तर गोष्ट वेगळी असती ना, पण हे खाल्लेलंच नसेल तर बोकडाचं मांस बाहेर आलं तोंडातून, गाभणीच्या रूपात. हा चालेल, कपाळाला भस्म रोज लावलं तरी चालतंय. हा विष्णू सहस्त्रनाम मोबाईल मध्ये वाचलं तरी चालतंय. विष्णू सहस्त्रनाम आज नॉर्मल म्हणा, जसं गणपती सहस्त्रनामाचा पाठ कसा तसं विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करायचा. राणे भाऊ, परत एकदा उतारा करा आईचा, ठीक आहे? परत एकदा उतारा करा. पितृच्या मुक्तीसाठी रोज काही करता येणार नाहीये, फक्त पितृ
पंधरवड्यामध्ये सेवा होते आणि जी तर्पण विधी मी तुम्हाला दिलेली आहे ती महिन्याच्या हिशोबाने करा, रोज करू नका. अच्छा, आई स्टोअर मध्ये स्वामींचा फोटो, भारलेल्या कवड्या, शंख, क्रिस्टल कधी मिळणार? आता हे को मला काही गोष्टी मागवायला लागतात बाहेरून, इम्पोर्ट करावं लागतात, तर ते इम्पोर्ट होत नाहीये, त्याच्यामुळे त्रास होतोय. एकदा ते इम्पोर्ट आले, ते माल इथे आला तर मला ते भारता येईल, मला सिद्ध करता येईल कवड्या आणि बाकीचे क्रिस्टल्स वगैरे, जे तुम्हाला मला उपलब्ध करता येईल. सामान्य माणसाने पंचमुखी रुद्राक्षाची माळ धारण करावी, बस, जास्त नको काही. सहस्त्रनाम संध्याकाळी वाचलं तरी चालते शिरसेकर. अच्छा दादा, ठाण्याच्या कोपिनेश्वर मंदिराबद्दल सांगा. बर बर, चांगला प्रश्न आहे. मला कोपिनेश्वर मंदिराचा इतिहास तुम्हाला मी सांगतो. कोपिनेश्वर मंदिर जे आहे शंकराचं ना, ते स्वयंभू आहे. ते स्वयंभू मंदिर आहे. शिवलिंग जे आहे, ते मोठं शिवलिंग जे आहे ना, हे स्वयंभू आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेला होते, त्यावेळेला ठाणे जे नाव आहे ना, हे नव्हतं, साष्टी हे नाव होतं. साष्टी साष्टी हे नाव होतं. ज्या वेळेला पहिली ट्रेन पळाली त्यावेळेला ठाणे नाव दिलं गेलं आहे ना, त्यावेळेला त्याला ठाणे नाव दिलं. तर त्याचा इतिहास आहे. तर पहिले साष्टी हे गाव होतं, ठाणे हे नव्हतं. पहिले साष्टी नावाचं गाव होतं, काही नव्हतं, गाव होतं फक्त. आणि जे कोपिनेश्वर मंदिर तुम्ही शंकराचं बघताय, तर ते शिवलिंग पाण्यामध्ये होतं. जे तलाव आहे ना, ते तलाव आता जे आहे ते छोटं केलं गेलेलं आहे. ह्याच्या आधी जे तलाव होतं तळापाळीचं ठाण्याचं ना, तिथे मोठं होतं आणि शिवलिंग होतं पाण्यामध्ये. आणि एक छोटासा रस्ता होता शिवलिंगापर्यंत जायचा. एक छोटासा रस्ता होता शिवलिंगापर्यंत जायचा. आणि मंदिर नव्हतं त्यावेळेला. एक जे तुम्ही शिवलिंग जे बघता ते हेमाडपंथी टाईप त्यांनी ते बनवलेलं, ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले ते. त्याच वेळेला त्यांनी ते बनवलेलं होतं मंदिर, आणि ते पाण्यामध्ये होतं. ते पाण्यामध्ये होतं शिवलिंग. आणि नंतर मग ते तलाव बुजून 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 मग ते शेवटी ते रोडच्या बाजूला ते आलं आणि तलावपाली ती छोटी झाली. आणि मग त्याच्यानंतर मग मंदिराचा मग मंडप वगैरे, नंदी वगैरे बसला तिथे. मोठा नंदी बसवला, पहिले छोटा नंदी असायचा पाषाणाचा, तो झिजून गेला होता. मग मोठा नंदी बसवला. नंतर मग मग काळ भैरवाची स्थापना झाली तिथे शंकराच्या इच्छेने. शंकराने त्यावेळेला त्यावेळेला शंकरा म्हणजे महादेवाने सांगितलं होतं की मला ह्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये मला दुसऱ्या बाजूनी पण रस्ता पाहिजे बाहेर पडायला. हे पृथ्वीवरचं एकमेव असं शंकराचं मंदिर आहे की ज्या ज्या गाभाऱ्याला दोन रस्ते आहेत, एक आतमध्ये प्रवेश करायला आणि एक बाहेर जायला. दुसरं मंदिरच कुठे नाही आहे ज्याच्या गाभाऱ्याला दोन रस्ते आहेत. हे भगवान शंकराने सांगितलेलं की मला दुसरा रस्ता द्या बाहेर पडायला. शिंदे, मी एकदम व्यवस्थित आहे शिंदे, एकदम व्यवस्थित आहे आणि खूप जागृत आहे. काळ भैरव जो आहे कोपिनेश्वर मधला, हा सुद्धा स्वयंभू आहे. तिथेच तो तलावामध्येच तो तिथे प्राप्त झालेला आहे. आणि मग तिथे समोर मग कामधेनू स्तंभ उभा करून मग मग तिथे काळ भैरवाची स्थापना केली गेलेली आहे. आणि स्वयंभू काळ भैरव आहे आणि खूपच उग्र स्वरूपाचं त्याचं रूप आहे, पण हाय तो सौम्य. पण माझ्या तरी अनुभवाप्रमाणे तो लगेच ऐकतो, सगळ्या गोष्टी लगेच तो ऐकतो. पण तुमची तळमळ तितकी करी आणि तितकी प्रामाणिक पाहिजे. हा चालतंय, कपाळाला भस्म लावलेलं असेल तर भंडारा लावला तरी चालतंय, काय प्रॉब्लेम नाही. दादा,
Varnamala sadhana you give in Ashwin Navratri, can we do it in our daily puja in life? No, you cannot do it. अरे वा ताई, खूप चांगला अनुभव आलाय. महाशिवरात्री पासून मला उबंटूच्या वेळेस नेहमी शिवलिंग दिसते. खूप छान झालं ताई. खूप अप्रतिम अनुभव आहे तुमचा हा. आणि खूप चांगली गोष्ट आहे. तुम्ही खरंच खूपच म्हणजे पुण्यपदाला प्राप्त होत आहे. आनंद वाटला की तुम्हाला शिवलिंग दिसतंय कंटिन्यूस, म्हणजे काहीतरी मोठी गोष्ट आहे तुमच्या जीवनात. भगवान शंकराची कृपा आहे तुम्हाला. इस्टोरला क्रिस्टल अवेलेबल होणार आहे. मला थोडा वेळ तर द्या. मला फिरावं लागते तुमच्या लोकांसाठी. मला काय एका ठिकाणी बसून नाही होणार काही कामं. तुमच्या सगळ्यांसाठी मला खरंच फिरावं लागतंय. हा चालेल. सासपडे गावात घर भेटते तर घ्या, पण एकदा तुम्ही दादा आपण स्मशानात एखाद्या व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी जातो तर तेवढ्या वेळात आपण आध्यात्मिक प्रगतीसाठी स्मशानात काही विशिष्ट जप करू शकतो का? हा हा एक प्रश्न चांगला आहे. पण आता तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी स्मशानात जेव्हा जाता तर नक्की तुमची मानसिकता त्यावेळेला जाऊन दुखवटा व्यक्त करण्यासाठीच असते ना. स्मशानात जेव्हा तुम्ही जाता, कोणी तुमचा समजा कुठला मित्रमंडळ आहे किंवा नातेवाईक आहे किंवा कोणी तुमच्या निकटवर्ती आहे, त्याचं मयत झालं, तुम्ही ज्या वेळेला जाता स्मशानामध्ये तर दुखवटा व्यक्त करायला जाणार ना, का साधना करायला जाणार? तुमची मानसिकता त्यावेळेला काय राहणार आहे? त्याला मॅटर करते ना ती गोष्ट. काय तुम्ही असं तर नाहीये की गर्दी जमली आहे मैताच्या बाजूला आणि तुम्ही जाऊन कुठेतरी कोपऱ्यामध्ये बसणार आणि देवाचं स्मरण करणार, असं थोडी होतंय. नाही. तर तुम्ही स्वतःला प्लान करा त्या दृष्टिकोनातून. मग मी तुम्हाला सांगतो, असं नाही होणार की तुम्ही मैताला गेले आणि तुम्ही तुमची साधना करत बसले, देव म्हणेल तू आला कशाला, ते पहिले ठरव. पंचवक्तर साधना केली पण मला काही अनुभव आला नाही. हरकत नाहीये, वेळ जातो. कायकांचा कोश कठीण असतो, भेदन लवकर होत नाही, वेळ लागतो, पण गोष्टी होतात. आनंद आहे. महाराज दिसणं चांगले येतात. सिद्धिविनायकचा फोटो घरात आहे, काही प्रॉब्लेम नाही. सिद्धिविनायकचा फोटो घरात आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. हा पंचमुखी रुद्राक्षाची माळ घालून तुम्ही पूजा करा, तुमची काय प्रॉब्लेम नाहीये. ताई ऐका, पैशांचा प्रॉब्लेम आहे ना ताई. मी काय म्हणतो, तुमचा शुक्र आणि तुमच्या साहेबांचा शनी जर एक झाला ना, तर धनाकर्षणाचे योग येतील. तर तुम्ही ती साधना करा. साधना करा. सगळी सोंग घेता येतात, पैशांचा सोंग नाही घेता येत ना. सगळी सोंग करता येतात, चला पैशांचं सोंग चला इश्यू करतं. त्याच्यामुळे ती साधना केलीच पाहिजे. आपल्याला आपल्याला कष्ट करावे लागतात ताई, पर्याय नाहीये. अरे वा, जरा तुमच्या जीवनातील आनंदाचा क्षण कोणता आणि सॅड मुमेंट कोणता? माझ्या जीवनातील आनंदाचा क्षण, सगळ्यात मला आनंद जो झाला, जो माझ्याही माहितीच्या पलीकडे होता, तो आहे अनुग्रह. 2008 साली महाशिवरात्रीच्या आधी. तो माझ्या जीवनातील सगळ्यात आनंदाचा क्षण होता. कारण की ज्यासाठी मी कुत्र्यासारखं हिंडलो, 10 लोकांकडून फसवणूक माझी झाली सुरुवातीला, अनुग्रह मिळावा, सद्गुरू मिळावा यासाठी मी दारोदारी हिंडलो. पण काय, लोकांनी गंडवलं, लोकांनी मूर्ख बनवलं, लुटलं. मग शेवटी हारलो, गुडघे टेकले देवासमोर. देवा म्हटलं तू पळव नुसतं, बस, बाकी काय करू नको. मग देवाने असा गेम खेळला माझ्यासोबत, असा गेम खेळला. बरोबर मी दत्त मंदिर माणगाव ला बरोबर पोचलो आणि मला अनुग्रह झाला. मग त्याच्या आधी किती दुःख भोगलं, सगळं विसरून गेलो आणि अनुग्रह झाला. आणि मग मग मला वाटलं की नाही, आता जीवनाला अर्थ आहे. हा माझ्या जीवनातला सगळ्यात आनंदाचा क्षण आहे. जीवनात आतापर्यंत सगळ्यात आनंदाचा क्षण आहे जीवनात.
आणि सगळ्यात दुःखी क्षण काय माहितीये का, माझ्या जीवनातला सगळ्यात दुःखी क्षण असा आहे की मी दुःखी पीडितांपर्यंत या परिस्थितीमध्ये पाहिजे तसा पोहोचू नाही शकत. हा माझ्या जीवनातला सगळ्यात दुःखी क्षण आहे. कारण त्या दिवशी ICU मधली एक केस आली होती. तुम्हाला सांगतो काय झालं, तुमच्यापासून काय लपवणार. माझ्या जीवनात माझं स्वतःचं काही दुःख नाही, माझं स्वतःचं काही दुःख नाही. त्या दिवशी काय झालं, ICUची एक केस आली होती. 14 वर्षाची मुलगी ट्रेनमधून पडली, वाशी रेल्वे स्टेशनच्या अलीकडे कुठेतरी ट्रेनमधून पडली 14 वर्षाची मुलगी. आणि पडली आणि दुसऱ्या दिवशी तिचा फोटो वगैरे मला व्हॉट्सअपवरती आला की ही व्यक्ती आहे. आणि मी बघितलं, तिला बघितलं तर तिच्या नाकात सगळ्या म्हणजे तिला ऑक्सिजन वगैरे लावलं होतं, व्हेंटिलेटरवरती होती. मी म्हणालो की तिचा मला ओरिजिनल फोटो पाठवा. मग त्यांनी ओरिजिनल फोटो पण टाकला. मी बघितलं तिला. मी ताबडतोब तिच्या नातेवाईकांना सांगितलं की मला तिची पल्स सापडत नाहीये. म्हणजे समजा तर मी ध्यानात जरी बघितलं तर पहिले मी बघतो मला त्याची पल्स सापडते का व्यक्तीची, जेव्हा ICU पेशंट आहे ती. तर मी सांगितलं की तिच्या नातेवाईकांना मला हिची पल्स सापडत नाहीये. आता याचा अर्थ त्यांना कळाला असेल की ही ऑलमोस्ट ही डेड आहे. तरी सुद्धा मी हिंमत नाही हारली. मी त्यांना म्हणालो मला 2 दिवस द्या, हे माझ्या हातून एका रात्री होणार नाही. कारण की तिची पल्स पण सापडत नाहीये. आणि मी त्यावेळेला ना पार गहीवरून गेलो होतो. माझ्या डोक्यात बाकीचं काहीच नव्हतं. माझ्या डोक्यात फक्त एकच विचार होता की तिचा जीव कसाही करून वाचवायचा. 14 वर्षाची मुलगी आहे, ट्रेनमधून कशी पडली देव जाणे, मला नाही माहिती. पण मला एकच माहिती, माझ्याकडे आली आहे तर माझं कर्तव्य आहे की तिला कसंही करून जगवावं. मग 2 दिवस मी तिच्यासाठी रात्रंदिवस माझ्या ध्यानामध्ये होतो. पण प्रॉब्लेम काय झाला की डॉक्टरांनी तिला ब्रेन डेड म्हणून घोषित केलं की तिचा मेंदू काम नाही करत आहे आणि बॉडीला सपोर्ट नाही करत आहे. आणि मग तिथे मग स्वतःला असं वाटलं की साला काय लाईफ आहे, साला काय लाईफ आहे. म्हटलं महाराजांनी एवढं सगळं दिलं पण आपण कुठल्या जीवाला वाचू नाही शकलो, काय अर्थ आहे. महाराजांनी पुढे हात जोडले, टोका आपटलं. म्हटलं महाराज जसं ICU वाले तुम्ही माझ्याकडे देता, त्यावेळेला डोळ्यात पाणी आलं. आणि हे जे क्षण आहेत ना, हे माझ्या जीवनातले सगळे दुःखी क्षण आहेत की आज आपण आयुष्यामध्ये आहोत. आज आपल्याला महाराजांनी एवढं शिकवलं, इतकं तयार केलं, त्याचा पुरेपूर सदुपयोग समोरच्या व्यक्तीला व्हावा. आणि जर आपण कमी पडत असू तर तिथे मग हळहळ होते, तिथे जेवण गोड नाही लागत. त्या मुलीकडे बघून मी माझ्या आजीवन सभासद जे आहेत आपल्या संस्थेमध्ये ना, मी त्यांची पण मदत घेतो कधी कधी. ज्याला असं मला वाटलं की नाही मला वेळ नाही मिळत आहे, मी बाकीच्या गोष्टीमध्ये आहे, तर त्या आजीवन सभासदांना पण मी विनंती करतो की कृपया करून तुम्ही हिच्यासाठी थोडी प्रार्थना करा. त्याच्या मागे पण एक छातीमध्ये शीख घुसलेली एक व्यक्ती होती कारखान्यामध्ये. ती वरतून पडली पहिल्या मजल्यावरून, ती छातीमध्ये शीख घुसली आणि पाठीतून बाहेर पडली. तर ताबडतोब त्याच्या भावाने आम्हाला सांगितलं की दादा अशी घटना घडलेली आहे. मग त्या माणसाचा फोटो वगैरे मागवला जेणेकरून मला ताबडतोब तो माणूस वाचला. की त्यावेळेला आपले आजीवन सभासद सुद्धा तिथे ताकद लावतात, तिथे तेही महाराजांकडे प्रार्थना करतात. मग काय ठिकाणी मला असं वाटतं की साला काय लाईफ आहे, आपण हिला वाचू नाही शकलो. आज पण सकाळी एक केस आली, 14 दिवस झाले ICU मध्ये व्यक्ती पडू नये, तोंडातून नाकातून हिरवं पाणी बाहेर येतं. काल रात्री फोटो आला, काल पण अपॉइंटमेंट मध्ये होतो, रात्री फोटो आला. रात्री मला त्याच्याशी बोलता नाही आलं, मी पण खूप थकलो होतो, अपॉइंटमेंट झालेले थकलो होतो. मग मी रात्री कसं बसं करून त्याच्यासाठी काय करायचं केलं. सकाळी त्या ताईंशी बोललो, ताईने सांगितलं की रात्रीपासून त्यांची तब्येतीमध्ये सुधारणा आहे, जे पाणी याचं ते बंद झालेलं आहे. मग ताईनं सांगितलं की ठीक आहे तुम्ही हे सुरू करा. मी रात्रीच त्यांचं काम तिथे करून ठेवले, ते नियंत्रणामध्ये आलेलं आहे. बाकीचा रिपोर्ट मला तुम्ही द्या परत. मग हे जे दुःखी क्षण आहेत ना की तिथे आपण कमी पडतो, हे मनाला पूर्णपणे माझ्या ना पिळून टाकतात. बाकी या जीवनात मला दुसरं कोणी नाहीये मला हलवू शकत. मला स्वतःला वैयक्तिकरित्या मला कोणी हात पण नाही लावू शकत. दुःख मला स्पर्श नाही करू शकत. पण मला इतरांचं दुःख मला सहन नाही होत. ICU मध्ये व्यक्ती आहे, त्रास आहे, मरणाच्या दारावरती आहे, एक सेकंद महत्वाचा आहे. तुम्ही सांगा मी अशा परिस्थितीमध्ये काय करायला पाहिजे.
मी कमी पडतो. इथे लोकांकडे बघू का साधनेत बसू का ध्यान करू, ध्यानामध्ये राहिलो तर बाकीची कामं राहतील, इतकी रस्सीखेच असते. इतरांकडे पण ध्यान द्यावं लागतं, लक्ष द्यावं लागतं. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही म्हणता की तुमचा दुःखी क्षण कोणता? माझा तर वैयक्तिक दुःखी क्षण काहीच नाही. माझ्या जीवनात तर सगळा आनंदच भरलेला आहे. दुःखी क्षण आहे की माझ्याकडे येणारे जे रुग्ण आहेत, जे मृत्यूच्या दरवाज्यावरती आहेत ना, तर त्यांना काही करून मला बाहेर काढायचं असतं. आता पल्सच नाही सापडत मला, तर मी काय करणार तुम्ही मला सांगा. पल्स नाही सापडली तर त्याच्यामध्ये प्राण कसा फुकणार? प्राण नाही फुकलो तर त्याला संजीवन कसं येणार? त्याच्या जीवनामध्ये, त्याच्या चैतन्यामध्ये ताकद कशी येणार? हा सगळा प्रकार आहे. कमी पडतो ना मी, कमी पडतो मी. काय करू, काय करू? सगळं जनहित करावं लागतं, लोकांचं बघावं लागतं. स्वतःसाठी काय हायच नाही, स्वतःचं काय वैयक्तिक जीवन नाही. जे आहे ते महाराजांच्या भक्तांसाठीच करावं लागतं. आताही चाललोय ते देवाच्याच कार्यासाठी चाललोय. जिथून आलो तेही देवाचंच कार्य करून, तो देवाचंच कार्य करून आलो. उद्याही तेच कार्य, परवाही तेच कार्य. चला जिंदगी का की जवानी सद्गुरु चरणी आहे. स्वतःचं जीवन थोडी नाही आपल्याला. जे काय आहे ते तुमच्या सगळ्या सगळ्या स्वामी भक्तांसाठीच अख्खं आयुष्य आहे. कुठे काय झालं तर लगेच उभा. फक्त हेच दुःखी क्षण आहेत की चला आपण कमी नको पडायला. महाराजांकडे मी हेच निवेदन करतो, मान्य करता. महाराज म्हणलं कमी पडू नका देऊ. ते सगळं वास्तुतारा कसा करा सगळे व्हिडिओ आहे ते बघा. आता तिकडे ती गोष्ट मी इथे बोलणार नाही, तर वेळ नाही. दादा मी विधवा आहे, कालभैरव पाठ केला तर चालेल का? हो चालेल, चालेल. विधवा असू दे, नाहीतर विदूर असू दे, नाहीतर कोणी असू दे. काळभैरव सगळ्यांना पावणारा आहे. काळभैरव सगळ्यांना पावणारा आहे, तो सगळ्यांचा आहे. कळलं? तुम्हा सगळ्यांना अधिकार आहे काळभैरव सेवेचा. अच्छा, तुम्ही नवनाथ ग्रंथ वाचत होते तेव्हा दत्त महाराजांच्या फोटोमध्ये काहीतरी फोटोमध्ये दिसत होते. मी तो फोटो पाठवला आहे. ते पाठवा मला परत येतात आई, मी बघतो काय ते. दादा तांब्याचा तांब्या आणि शाळाचे पाणी याची काय रिॲक्शन होते? आता सायंटिफिक रिॲक्शन आहे तर तुम्ही लॅब टेस्टिंग बघा काय आहे ते. पण आपल्याकडे जे काही अनुसंधान होतं त्याच्यामध्ये जी काही ऊर्जा प्रवाहित होती त्याचा परिणाम तुमच्या बॉडीवर होतो. सकारात्मक प्रभाव होतो. बॉडीमधून टॉक्सिन्स निघून जातात. बॉडीमधून टॉक्सिन्स निघून जातात. लक्षात घ्या मी तुम्हाला काय म्हणतो. सायंटिफिक रिझन आहे. शाळातून गाभण प्रयोग जो झालेला आहे तो निघतो. त्यासाठी तुमची आमची जी काही आध्यात्मिक उबंटू साधना आहे त्याचा तुम्हाला सदुपयोग होणार आहे. पण त्यातून टॉक्सिन जे आहेत बॉडीचे ते पण बाहेर पडतात. दादा अपॉइंटमेंट घेऊ का? ताई आता अपॉइंटमेंट काय घेता? आता जे आहे ते तर करा ना ताई. दिलेलं करा ना तुम्ही. का नाही करत सांगा. विष्णू सहस्त्रनामाबद्दल सांगितलं आपल्या युट्यूब चॅनलवर बघा, तिकडे व्हिडिओ टाकलेला आहे. तिकडे व्हिडिओ टाकलेला आहे. अच्छा, शिवपिंडीवर फुलं किंवा बेल नसेल तर मग काय करावं? काय नाही, डोळे बंद करायचे, शिवलिंग आठवायचं किंवा शिवलिंगावर त्राटक करायचं. अरे इतकं कुठं विचार करता रे? सरळ सरळ निर्गुणात घुसणार आहे. निर्गुणामध्ये काहीच लागत नाही. साला बॉडी नाही लागत आपली तर तुम्हाला फुल फळ ना हार आणि पानाने हे ते. सगळ्यात मोठं बेलपत्र ते आहे ते वाहा ना तुम्ही शंकराला. छोट्या मोठ्या गोष्टीत काय इतकं रमता? ऐका, आता श्रीराम भक्ती कशी करावी ना, तर त्यासाठी मी व्हिडिओ बनवला युट्यूब चॅनलवर, तो बघा.
तो बघा व्हिडिओ. रामनामाचे व्रत बघा, तुम्हाला कळेल की कसं असतं रामनामाचं व्रत. काळ भैरव मंदिराच्या बाहेर अमावस्येच्या आधी कावळ्याचे पीस सापडले. म्हणजे महाराजांचं म्हणणं आहे की कावळ्याचं पीस घे आणि उतारा कर अमावस्येचा दिलेला, हे महाराजांचं म्हणणं आहे. कळालं? अरे काहीतरी कडक प्रश्न करणार आहे, काहीतरी कडक प्रश्न मांडा ना तुम्ही लोक, की कोई तो पूछो. भारीतला प्रश्न एकदम. जय हरी, जय हरी. अमित भाऊ, दहीभात तर दहीभातच लागतो भाऊ. काळ भैरव भक्तीत नॉनव्हेज चालतं, दारू पण चालते. ठीक आहे. भैरवनाथ आणि काळ भैरव एकच आहे. सायुज्य मुक्ती ही मुक्तीची अवस्था आहे. अरे वा, काळ भैरव स्वप्नात आले, खूप छान झालं. हो हो सातपुते, तुम्ही सगळे अनुग्रहित होणार सातपुते, तुम्ही सगळे. अच्छा, आता एक मिनिट भाऊ, हे कर्णपिशाच्या बद्दल मार्गदर्शन करावे. अरे हे कर्णपिशाचा प्रश्न मांडला तुम्ही, कर्णपिशाची साधना करणार आहे का? चुकीचा प्रश्न का करता? दत्त मार्गामध्ये कर्णपिशाचे चालतो का मला सांगा. का माहिती आहे का मुद्दामून खाजवायला प्रश्न केला ते पण सांगा. दशमहाविद्येबद्दल व्हिडिओ बनवायला लागले, व्हिडिओ बनवायला लागेल व्यवस्थित, नका चिंता करू, बनवतो व्हिडिओ. दादा भगवान राम कोणाचे स्मरण करतात? भगवान राम भगवान शंकराचं स्मरण करतात, शंभू महादेवाचं स्मरण करतात. जुन्या घराचे रेनोव्हेशन केले ताई, वास्तू उतारा आणि वास्तू तोडगा करा. काळ भैरव वरद स्तोत्र एकदाच वाचा. दादा आम्ही स्वतः 64 योगिनी यंत्र सिद्ध करू शकतो का? खूप कठीण आहे ताई, खूप कठीण आहे. ओम नमो काल भैरव घुंगरावाला, हाथ खड़ग फूलों की माला, 64 योगिन संग में चाला, देखो खोली नजर का ताला. याचा अर्थ कळाला? सोपं नाही हा विषय. हातात खडग लागतो, एका हातात फुलांची माळ असते. 64 योगिनींसोबत चालणारा आहे तो काळ भैरव, घुंगरावाला आहे. त्याच्या कमरेला घुंगरू आहे, छल्ला आहे, त्याच्या पायामध्ये सोन्याची कडा आहे, जो नीलवर्णीय आहे. कळालं? तोच हा नामस्मरण हेच अंतिम सत्य आहे. दत्त महाराजांचे चरण कमल कसे आहेत? नरसिंह सरस्वती दत्तपादुका कमली पादुका कमली, नतमस्तक होता स्थिती सुखमय झाली. म्हणजे तुम्हाला एक सांगू का, महाराजांचे जे चरण आहेत ना,
ते इतके कोमळ आहेत आणि ते इतके कोमळ आहेत की त्यांच्या चरणातले असलेले योग चिन्ह, महाराजांच्या चरणी असलेले योग चिन्ह त्या पादुकांवरती उमटतात. याचा अर्थ कोणाला कळाला? दत्त महाराजांचे चरण 16 वर्षाच्या रूपातलं जे त्यांचं जे सगुण रूप आहे, जसं काका महाराज कानोलकरांना त्यांनी दर्शन दिलं औदुंबरच्या वृक्षावर बसून, जटा त्यांच्या खालपर्यंत होत्या, महाराज फांदीवर बसले होते दिगंबर अवस्थेमध्ये, त्यांच्याकडे बघून ते हसत होते. का 3 वर्ष त्यांनी तप केलं, औदुंबराला प्रदक्षिणा घालून त्यांनी टेंबिसे महाराजांचा जो अनुग्रह त्यांना झाला, तर ते त्यांनी सतत 3 कोटीचा तो पूर्ण केला. 3 कोटीचा तो पूर्ण झाल्यानंतर महाराजांनी दर्शन दिलं सुंदर बालकच्या रूपामध्ये, पूर्ण कांती भस्मयुक्त जटा, महाराजांच्या जटा लांब. मग असे सद्गुरू महाराज, त्यांचे चरण जे आहेत इथे योग चिन्हांनी युक्त आहेत. त्यांचे चरण योग चिन्हांनी युक्त आहेत. मग महाराज ज्या पादुका धारण करतात ना मस्तकीतल्या आपल्या, मग त्या मस्तकीतल्या ज्या पादुका आहेत त्यांना सुद्धा योग चिन्ह येतात. हा सद्गुरू महिमा आहे. त्यांचे चरण जिथे स्पर्श होतात, म्हणून तुम्हाला पदोपदी सांगतो, आम्ही सद्गुरू चरण स्पर्शावर जगणारे लोक आहे. आम्हाला बाकीचं काही घेणं देणं नाही, काही संबंध कसल्या गोष्टीचा. महाराजांच्या चरणस्पर्शावर जगणारी लोक आहोत, बाकीचं काही संबंध नाही. मग चरणस्पर्शातून काय येतं आणि काय जातं त्याचं माझ्याशी काय घेणं देणं, त्याच्या तुमच्याशी नाही. महाराज ठरवतात कोणाला काय द्यायचंय, ते कुठे ठेवायचं, काय करायचं, कसं करायचं, याला उलटा करायचं, याला सरळ करायचं, महाराज ठरवतात. आपला काय संबंध? आपण होतं त्यांच्या चरणी एकनिष्ठ राहायचं असतं. हा एक चांगला प्रश्न केला जाधव. अभी किधर तुम्हारी गाडी अभी ट्रॅक पे आ रही है? हा, आता आतापर्यंत सगळ्या सट्टा बाजाराचाच विषय होता माझ्यासमोर. अभी किधर तो तुम अभी सीधी बात करना सीखे हो जाधव. हा प्रश्न लय भारी आहे. शिवलिंग बघावे की दत्तचरण बघावे? मी म्हणतो दत्तचरण बघा. शिवलिंगाच्या पेक्षा वरची लेवल आहे दत्तचरण. शिवलिंग त्याच्या खाली येतं, दत्तचरण त्याच्या वरती येतं. नेहमी वरचीच लेवल बघायची असते. होळी पौर्णिमेला उतारा केला तर चालतो ताई, कळाला, तो चालतो. भिंगारकर ताई, श्री गुरुदेव दत्त. 7:30 चालू आहे तर मी शनीची 7:30 घालवायचा उपाय केलेला आहे, तो उपाय करा. सद्गुरु चरणा वीण नाही तरणोपाय. पहावे ते पाय आधी आधी, पूजावे ते पाय आधी आधी, करावे ते पाय आधी आधी, भजावे ते पाय आधी आधी. कोण कोणावर करणी करतं ना, कोण कोणावर काय करतं. अरे साला मला हा प्रश्न पडतो, एवढं फास्ट लाईफ आहे साला, एवढं फास्ट लाईफ आहे साला, ह्यांना दुसऱ्याच्या जीवनामध्ये काड्या घालायला वेळ भेटतो कुठून? कसं वेळ भेटतो लोकांना काड्या घालायला आयुष्यात लोकांच्या? साला इथं आमच्या इथे तर साला लोक दिवसभर कुत्र्यासारखं मरतात, जेवायला वेळ नाही. ज्यासाठी कुत्र्यासारखं पळतात ते खायलाही अन्न वेळ नाही इथे लोकांना. आणि इथे लोकांना नको तो जादू टोनानं करण्यानं फरण्यानं करायला कुठे वेळ भेटतो? 24 तासामध्ये इथे साला आमचे 12 तास तर साला असेच जातात. उरलेल्या 12 तासामध्ये कसं बस आम्ही आपलं शेड्यूल घुसत आलं दुनियाची कामं करतो. हे लोकांना कसं साला वेळ भेटतो एवढं फालतूगिरी करायला? याच्या आयुष्यात काड्या घाला, याच्या आयुष्यात काड्या घाला, कशाला लोक करतात साला? प्रश्न आहे. अरे हे तर माणसाचं ठीक आहे, ते जनावरांवरती पण साला करणीबारीचे प्रकार चालू आहेत. बिचारे ते गाईला ना, त्या गायची गाभण आहे, गाई गरोदर झाली तर तिच्यावरती वाईट नजर हरामखोरांच्या असतात. साला मुक्या जनावरांना पण नाही सोडत. साला हाच विषय कडे साला इथे साला लोकांना जे अन्न कमवण्यासाठी मेहनत घ्यावी लागते ते अन्न खायला वेळ नाहीये. आणि इथे यांना भार लय, म्हणजे हे करा आणि ह्याच्या वाकड्यात घुसण्याच्या फाटक्यात पाय घाला. काय आता बोलायचं, लय त्रास आहे भाऊ.
रोज लोक येतात, किती सतवतात. मी आपला बस कसा बसा ते बघा. आता एवढं अशी अवस्था होती तुम्हाला सांगू. आयसीयूचे पेशंट येतात, कोरोनाचे पेशंट येतात, अपघाताचे पेशंट येतात. त्याला त्यांच्याच मागं माझा सला दिवस जातो सगळा. त्यांच्याच मागं दिवस जातो. याला वाचव, त्याला वाचव, ह्याचा रिपोर्ट घे, त्याचा रिपोर्ट घे, याला हायचं काय अवस्था, त्याची काय अवस्था आहे. यातच सगळा त्याला टाइम जातो. बाकीचा वेळ सगळा अपॉइंटमेंट. मी काय करणार याच्यामध्ये. 24 तास कमी. महाराजांना बोलतो 24 कमीत कमी 26 तास तर करा. 2 तास तरी द्या स्वतःसाठी मला. नाही, 24 तास 24 तास. अरे भस्म आणि भंडाराचं महत्व सांगीन भाऊ, सांगीन. थोडा वेळ द्या. भस्माचं महात्म्य लय मोठं आहे. भस्माचं महात्म्य लय मोठं आहे. ते एका झटक्यात सांगता येणार नाहीये. मी तुम्हाला सगळ्यांना म्हणालो, मला भारीचा प्रश्न मांडा. तुमच्यापैकी एका व्यक्तीचा एकदम स्ट्रॉंग प्रश्न सगळ्यांचं मन हलकं करणार आहे. मला फक्त एक प्रश्न द्या. मला एक असा प्रश्न मांडा, योग शक्तीचा प्रश्न करा. योग शक्तीचा प्रश्न करा. म्हणजे मला तुमच्या सगळ्यांना मला एक असं मस्तपैकी एक सोल्युशन देता येईल. हा, दादा स्मतृगामी म्हणजे काय, दत्तचा अर्थ काय होतो. स्मतृगामी म्हणजे स्वर्ण मात्र आगामी होणार दैव, त्याला स्मतृगामी असं म्हणतात. महाराजांचं स्मरण गेल्या गेल्या महाराज येतात. वत्सा लागे काम देणू येई धावणी, तैसेची श्री गुरु आपणही आले जवळ. दादा सिल्वर बटन मिळालं का? अजून मेल नाही आला. कालच झाले ना 1 लाख. कालच झाल्या. तर ते सिल्वर बटनचा मेल तर येईल की तुमच्या घरी. सिल्वर बटन पाठवतो. आधी सिल्वर बटन आलं ना तर सगळ्यात पहिले लाईव्ह मध्ये तुम्हाला दाखवणार आहे. बघा सिल्वर तुमचं, बघा हे तुमचं सगळ्यांचं सिल्वर बटन आलेलं आहे. तुमच्या सगळ्यांचं सिल्वर बटन आलंय, तुम्हाला सगळ्यांना दाखवणार. हा एक चांगला प्रश्न आहे. भगवान शंकराच्या मंदिराचा दरवाजा गाभाऱ्याचा लहान असतो, कारण की त्यांचं म्हणणं असतं की तू येशील तर झुकून ये, झुकून ये, वाकून ये, म्हणून तो छोटा असतो. ताई मगाशी सांगितलं, विदुर असेल, विधवा असेल तरी चालतंय. काळ भैरव सरकारासमोर सगळे समान आहेत ताई. का सारखा सारखा प्रश्न मांडता. काळ भैरव सरकार सगळ्यांचा देव आहे. त्याच्यावर सगळ्यांचा अधिकार आहे. तुमचा पण अधिकार त्याच्यावर आहे. दत्तप्रबोधिनी न्यास मधलं काळ भैरव आराध्य दैवत आहे. अच्छा, शरण आलो अत्रिनंदा, दावी सद्गुरु ब्रह्मानंदा. शरण आलो अत्रिनंदा, दावी सद्गुरु ब्रह्मानंदा. दादा भगवान शंकराच्या तिसऱ्या नेत्राबद्दल माहिती सांगा. ताई तिसरा नेत्र जो परमेश्वराचा, तो तिसरा नेत्र असतो ना. आता मी तुम्हाला सांगतो, ऐका. तुम्हाला तिसरा नेत्र ऐकायचं ना. परमेश्वराचा तिसरा नेत्र आणि घरातल्या स्त्रीचा तिसऱ्या नेत्रामध्ये काय फरक नसतो ताई. दोघेही जाळणारे असतात. दोघेही जाळणारे असतात. ठीक आहे. घरातली जी स्त्री असते ना, ती ही ईश्वरी शक्ती असते है ना. आणि परमेश्वर हाही ईश्वरीच आहे. दोघांचे नेत्र. आता तुमचंच उत्तर, तुमच्याच प्रश्नामध्ये तुमचंच उत्तर दडलेलं आहे ताई. घरातल्या स्त्रीला पण तिसरा नेत्र असतो. त्याच्यामध्ये ती सगळं भस्म करायला बसलेली असते है ना. तिचं सगळ्यात पहिले टार्गेट कोण असतं? नवरा असतो. नवऱ्याला कुठून भस्म करू? सद्गुरूचे पाय धरा, बाकी सगळं निरर्थक आहे. हे सगळं हे परम सत्य आहे. अच्छा, योग शक्ती कोणत्या प्रकारची आणि कशी करायची दादा? थोडं आता हे काय आता जमणार आहे का? काय म्हणतोय थोरात? हे जमणार आहे का? आता एवढ्याशा किती मिनिटं राहिली? 10 मिनिटं राहिली. 10 मिनिटं योगशक्ती प्रकट होणार आहे का? त्यासाठी वेळ लागतो थोरात. बघा हसायला लागले. बघा घरातला तिसरा डोळा ओपन झाला. मग काय करणार? घरात पण तिसरा डोळा ओपन होतो, आहे की नाही?
अच्छा, तर नवऱ्याला बघा, नवऱ्याला प्रोटेक्ट करायचं असतं. बरं, करा प्रोटेक्ट नवऱ्याला, चांगली गोष्ट आहे. चांगली गोष्ट आहे. प्रोटेक्शन द्यायला पाहिजे. महिला महिला वर्ग अतिशय पूजनीय असतो. कारण कुठलीही स्त्री ही क्षणाची पत्नी आहे, पण ती अनंत काळाची माता असते. म्हणजे मला तरी आतापर्यंत माझ्या जीवनामध्ये ना, तुम्हाला सांगू का, परमेश्वराचं कौतुक करणं, स्तवन करणं आणि नारी शक्तीचं स्तवन करणं एकच वाटतं. एकच वाटतं, दोघांमध्ये भेदच नाही जाणवत. जसं देवासमोर आपण उभं राहून देवाला आपण त्याचं कौतुक करतो, स्तवन करतो ना, तसं स्त्री देह, स्त्री मन आणि स्त्री शक्ती हे त्रिगुणात्मक जो संयोग आहे ना, हा अतिशय पूजनीय असतो. कारण सृजनात्मक, पालनात्मक, संहारात्मक तिन्ही शक्त्या त्या शक्तीमध्ये एकवटलेल्या असतात. त्याच्यामुळे नारी शक्ती परमपूजनीय आहे आणि नारी घरात समर्थपणे काम करते. नारी घरातली जी स्त्री आहे ना, ती समर्थपणे काम करते ना, म्हणून पुरुषांना बाहेर फिरायला संधी मिळते, आहे की नाही. तर तिचं फार मोठं योगदान आहे. पण तिला काय म्हणतात ते थँकलेस जॉब म्हणतो ना, तसला प्रकार आहे. पण तसं नाव व्हायला पाहिजे. थँकलेस जॉब नाही हा. तिचं शरीर ती झिजून टाकते. ती तिच्या आई वडिलांकडे असते, त्यावेळेला ती झिजलेली असते. लग्न होतं, लग्न झाल्यानंतर ती सासरी जाऊन झिजून टाकते स्वतःला. स्वतःकडे काहीच ठेवत नाही, स्वतःसाठी काहीच मागत नाही. मागते तर कोणासाठी मागते? स्वतःच्या घरासाठी मागते. मग ही नारी शक्ती जी आहे ना, ती पूजनीय आहे. आणि ज्या घरामध्ये नारी शक्तीचा सन्मान होतो, ज्या घरामध्ये नारी शक्तीचा आदर होतो, तिची मानसपूजा होते, ते घर नेहमी लक्ष्मी आणि सरस्वतीने भरलेलं असतं. ज्या घरामध्ये स्त्रीला सन्मान नाही मिळत, दुःखी, पीडा, तिला हर्ट केलं जातं, त्या घरात कधी शांत नसते. त्या घरात नेहमी दारिद्र्य असतं. म्हणून मी सगळ्यांना सांगतो की अरे, घरातल्या स्त्रीला सन्मान द्या, तिला रिस्पेक्ट द्या, तिला तिची स्वतःची जागा द्या. आता साईनाथ महाराजांचा अनुग्रह होईल की नाही होणार हे तर मी सांगू शकत नाही. कर्मकांड टाळायचं, त्यात पडायचंच नाहीये. निर्गुणाचं साधना करायची, चालतं फिरता उठता बसता करायचं नामस्मरण. दादा, बहुतेक वेळा स्त्री हीच स्त्रीची वैरी असते. आता आहे तो विषय तुमचाही विषय खरा आहे. पण आपली नजर जी आहे ना, आपली दृष्टी आहे ना, नेहमी होकरार्थी ठेवायची असते. तुम्ही आणि आम्ही ना राजहंसाप्रमाणे राहावं. राजहंस काय करतो? पाण्यामधून दूध वेगळं करतो आणि दूध प्राशन करतो. आपण नेहमी राजहंसाप्रमाणे जगावं. आध्यात्मिक जीव जो आहे ना, हा राजहंसाप्रमाणे असतो. तो आयुष्यात नेहमी चांगल्याच गोष्टी घेतो, वाईट गोष्टी घेत नाही. काय वाईट जरी घडलं तरी तो चांगल्याच हेतूने तो ती ग्रहण करतो. कळालं का? म्हणून आपल्या दृष्टिकोनात सगळ्या गोष्टी लपलेल्या असतात. जर तुम्ही दत्तमार्गी आहात तर कल्याणकारी शिव तत्वावरती तुम्ही चाललं पाहिजे. तुम्ही काळा भैरव स्मरणात आहात तर प्रलंघन रुद्राप्रमाणे तुम्ही चाललं पाहिजे. ती वेळेवेळीची गोष्ट असते. पण कितीही जरी वाईट वेळ जरी आला तरी नारी शक्तीचा अपमान झाला नाही पाहिजे. नारी शक्तीला दुखवायचं नसतं. नारी शक्ती खूप डेडिकेटेड असते, खूप त्यागी वृत्तीची असते आणि ती तिच्याबद्दल खूप कमिटेड असते. नारी शक्ती खूप कमिटेड असते. तिची कमिटमेंट खूप हाय लेवलची असते. एका पुरुषपेक्षा, मला वाटतं पुरुषापेक्षा 1000 पटीने जास्त कमिटमेंट एका नारी शक्तीची असते. हा माझा अनुभव आहे. कारण की मी इतके दिवसभरामध्ये अपॉइंटमेंट करतो. मला माहिती आहे अपॉइंटमेंटमध्ये कशा प्रकारचे लोक येतात, त्यांचे काय त्रास असतात, त्यांची काय त्यांच्या फॅमिलीसोबत कमिटमेंट असते, जबाबदारी असते, त्यांनी किती भोगलेलं असतं, किती स्वतःला झिजवलेलं असतं. सगळ्या गोष्टी होऊन ज्यावेळेला आपल्याच घरातली व्यक्ती आपलाच गळा कापते आणि ज्यावेळेला ती स्त्री हाताश होऊन ज्यावेळेला मला प्रश्न मांडते, त्यावेळेला मला खूप जास्त पीडा होते की इतकं करून सुद्धा बोळ्याने सगळं नाश केलेला असतो घरातल्या लोकांनी. त्यावेळेला खूप पीडा होते, मनाला खूप त्रास होतो की किती कष्ट केले जीवनामध्ये, किती वाट लावली लोकांनी. म्हणून तुम्ही लोकांना, माझी विनंती आहे, तुम्ही लोक कुठे फसू नका, कोणाच्या आमिषामध्ये फसू नका. आजच्या घरामध्ये शिवलिंग, शिवपिंड आणा, पण 4 अंगुलपेक्षा छोटी आणा. मी व्हिडिओ टाकलेला आहे, तो व्हिडिओ बघा भाऊ.
शिवाय शस्त्रनामासाठी तिथे काही माळ घेण्याची गरज नाहीये. अरे शंकराचं जे काय आहे अनुसंधान ते करा, तुमच्या पद्धतीने करा. एक चांगली न्यूज आहे, तुम्हा सगळ्यांना एक चांगली न्यूज आली, आत्ताच आलेली आहे. लवकरच दत्तप्रबोधिनी मेसेंजर परत लाईव्ह होणार आहे. थोडंसं त्याचं कामकाज सुरू होतं. आता जरी तुम्ही प्ले स्टोअरला गेलात तर तुम्हाला दत्तप्रबोधिनी मेसेंजर तुम्हाला दिसेल. दत्तप्रबोधिनी मेसेंजर दिसेल, त्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे तुमच्या सगळ्यांसाठी. ठीक आहे, खूप मेहनत चालली आहे आमची तुमच्या सगळ्यांसाठी. लवकरच तुम्हाला माय फोरमचं पण एक वेबसाईटचं मी एक तुम्हाला एक यूट्यूब बनवून दाखवतो की माय फोरम साईट कशी इंटिग्रेट आहे आपल्या मेसेंजर सोबत. म्हणजे आपल्यामधलं कॉन्व्हर्सेशन जे आहे ते स्ट्रॉंग होईल. आता काय झालेलं आहे, कॉन्व्हर्सेशन मध्ये थोडा गॅप आहे, कम्युनिकेशन गॅप आहे, तो भरून काढला आहे माय फोरम प्लस मेसेंजरच्या इंटिग्रेशनने. तर त्याचं टेस्टिंग लास्ट स्टेजवर सुरू आहे आणि ते आता लवकरच पूर्ण होणार आहे तुमच्या सेवेमध्येही. myforum.dattaprabodhini.com प्लस इंटिग्रेटेड दत्तप्रबोधिनी मेसेंजर चालू होत आहे ना. प्लस ई स्टोअरची वेबसाईट पण आता लॉन्च होईल. त्याचे काही टर्म्स आहेत, पेंडिंग आहे. ते झालं की लगेच तुम्हाला ई स्टोअरची वेबसाईट पण तुमच्या सेवेसाठी बहाल करायची आहे. खूप कष्ट चाललेत तुमच्या सगळ्यांसाठी. फक्त इतकंच मला म्हणणं आहे की तुम्ही सगळ्यांनी मनोमनी अतिशय प्रेमपूर्वक दत्त नामस्मरणाला तुम्ही वाहून घ्या. कारण की आमची जी काही मेहनत आहे, जो काय आमचा स्टाफ आहे, हे फक्त आणि फक्त दत्तप्राप्तीसाठीच कार्य करतो. बाकी आम्हाला कशाची काही घेणं देणं नाही ना, आम्हाला कोणाशी काही घेणं देणं नाही. आम्ही फक्त दत्तप्राप्तीवरच चालतो आणि त्याच्यावरच आमचं अख्खं जीवन अवलंबून असतं. बाकी आम्हाला कशाशी काही घेणं देणं नाही. तुम्हाला माहितीये का, नारी शक्ती इतकी गहन आहे की महाराजांनी पण सांगितलेलं आहे की जर नारीची प्रकृती आणि तिचं अनुसंधान आत्मिक जर त्या सिद्धावस्थेला प्राप्त झालं तर तिच्या माहेरकडच्या 21 कुळाचा, सासरकडच्या 21 कुळाचा उद्धार होतो. हे त्या नारी शक्तीला अनुसरून महाराजांनी सांगितलेलं. पुरुष शक्तीला असं का नाही दिलं? कारण की त्याच्याकडे थोडी ना माहेरचं आणि सासरचं घेणं देणं, तो त्याच्याच कुळाचा उद्धार करतो. पण स्त्री शक्ती जी आहे, नारी शक्ती, ही दोन्ही कुळाचा उद्धार करते, म्हणून ती पूजनीय आहे, ती प्रथम पूजनीय आहे. चला, शेवटचे 2 मिनिटं राहिले. शाळेचा पण प्रयोग करा ना, हरकत नाही. शनिवारी करा. ताई, फायनान्शियल प्रॉब्लेम्स आहेत, फायनान्शियल क्रायसिस आहेत, मला कळतंय ताई, खूप कठीण फेज असतो. पण तुम्ही काय करा, तुम्ही ती सेवा करा. दुःखी पीडित महिला वर्गांसाठी आर्थिक समस्या निराकरण जी आहे ना, ती सेवा घ्या. त्या सेवेमध्ये तुमचा शुक्र आणि तुमच्या साहेबांचा शनी एक होतो आणि धनाकर्षणाचे योग येतात. जे आदेश थोरात. चला आता परमिशन द्या. पुढचा प्रवास आहे. धावपळ आहे. तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे आणि आपलं फेसबुकचं पेज पण थोडंसं लाईक करत जा, फॉलो करत जा. इतरांनाही सांगत जा की हे बघा, इथे चांगल्या गोष्टी ऐकायला मिळतात. बरं, आता परमिशन द्या. 12:30 झाले. साइन आउट करण्याची परमिशन द्या. जय आदेश ताई, जय आदेश. जय आदेश. आता परमिशन द्या. 12:30 झाले. आणि एकदा आपल्या प्ले स्टोअरला जाऊन दत्तप्रबोधिनी मेसेंजर टाईप करा आणि तिकडे ते ॲप जे आहे ते एकदा टेस्ट करा. फायनल मोडवरती आहे, कसं काय आहे त्याचा रिपोर्ट करा. म्हणजे आपल्याला ते ॲप तुम्हाला सगळ्यांच्या सेवेसाठी आपल्याला ते बहाल करता येईल. बरं, आता साइन आउट करू शकतो का? जय गुरुदत्ता, श्री गुरुदत्ता.
विश्वे धन्यवाद, विश्वे धन्यवाद. भगवान दत्तात्रय स्वामी महाराजांच्या चरणकमलांचा आशीर्वाद तुम्हा सगळ्यांना प्राप्त व्हावा आणि तुमच्या सर्वांच्या हृदयामध्ये सद्गुरु चरण शाश्वत रूपाने स्थापित व्हावेत अशी मी महाराजांच्या चरणी विनंती करतो. जय आदेश. साइन आउट करू का? मला माहिती तुम्ही सगळ्यांनी अजून बोलण्याची इच्छा आहे, पण आपल्याकडे वेळेची कमतरता आहे. त्यासाठी मी तुमच्या सगळ्यांची माफी मागतो. वेळेची कमतरता आहे, त्यासाठी माफी मागतो. आणि परमिशन शिवाय तर साइन आउट करता येत नाही ना. धन्यवाद पाटील भाऊ, धन्यवाद. शिरसेकर जी, आय एम व्हेरी प्लीज. थँक्स अ लॉट. श्री गुरुदेव दत्त. जय गुरुदत्ता. चला साइनिंग आउट. जय आदेश. साइनिंग आउट.